स्पर्श झाला आणि ती काही दुसरं बोलली नाही, ए फॅन्ड्री म्हणली. आणि ती फॅन्ड्री म्हणली पण एक 2 क्षणाचा विलंब, फार झापड मी तिला मारली. पिक्चरवर ना पुस्तकावर पिक्चर निघतात, हा पहिला प्रयोग असेल की पिक्चरवर पुस्तक निघतात. बंधू मामा खूप आहेत नाव अशी, सगळे नातेवाईक आहेत, मेवनाई मिवणी. फॅन्ड्रीचं वेगळेपण काय आहे तर वेदना, विद्रोह आणि नकार याच्याबरोबर प्रतिकार नावाचं एक नवं मूल्य. बक्षीस मिळालं, खाली आलो, कार्यक्रम संपला, जोगवातल्या कुठल्याही काचने माझं अभिनंदन केलं नाही. ऑन रेकॉर्ड मला आज सांगावं लागेल की मी इतका जळलो होतो किशोरवर की ही भूमिका का नाही मला मिळाली, मला डुकरं पकडता आली असती. मला वाटतं आजचा जो मंच आहे तो खऱ्या अर्थानं मराठी साहित्य विश्व आणि मराठी चित्रपट विश्वातील एक समृद्ध असा मंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण ज्या मंचाने गेल्या कित्येक दशकामध्ये, गेल्या कित्येक वर्षामध्ये मराठी रसिक आणि मराठी चित्रपटसृष्टीचं अतिशय प्रामाणिकपणे ज्या पद्धतीनं काम केलं, त्या पद्धतीनं मराठी प्रेक्षकांमध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्या मंचाने केलं असं मला वाटतं. मी या मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांचं स्वागत करतो. सारा जन्माचं हसा जीव चिमटीत साठावला तुझ्या प्रीतीचा तुम्हाला चावला माग पळून पळून लागली. हानू जसं म्हणत होता ना की माझ्यामुळे दिरंगाई झाली आणि कारण पण मीच आहे. कारण मी नाही, मी चित्रपट केला आणि त्याने फेसबुकला कोणाला तर लिहित बसला होता, ते माणूस काहीतरी वाकड लिहायचं त्याला उत्तर देत होतं आणि त्याचं भरपूर लिखाण झालं. त्याने मला सांगितलं की मी फेसबुकला असं लिहितोय. तर मी एका अगोदर फेसबुकची मला फार गंमत वाटायची सुरुवातीला, म्हणजे फॅन्ड्रीच्या काळात मी सगळं जिकडे फिरतोय तिकडचे फोटो टाकत बसायचो आणि कोण काय म्हणते ते पण वाचत बसायचो. कारण ती मजा यायची, कोण असं कौतुक, आणि ते ठरलेले मूलचा जबे असल्यामुळे कौतुकाचं जरा सोस होतं की कोणीतरी कौतुक केलं की मजा येते. पण हळूहळू लक्ष दिलं की 4 काय कोणतरी चांगला फोटो टाकला, एखादा मस्त दिसतोय, छान दिसतोय, कोणतरी म्हणलं की एक तर एखादं त्याचं असं म्हणणार की काय वाकडे तोंडाचा तू आणि कसा फोटो टाकला. मग लक्षात आलं की तुम्हाला कौतुक पण घ्यायला नाही पाहिजे आणि टीका पण नाही घ्यायला पाहिजे फेसबुकची ह्याची. मग हाण्याला म्हणलं तू कशाला उगवते त्याच्या नादी लागला, म्हणजे फॅन्ड्री त्याला कशाला समजून सांगतो, ही त्याला इच्छाच नाही समजून घ्यायची. पण हाण्याचं वाचन लक्षात आलं की तू बोलतोय लॉजिकल बरं का. आता हे माझा मित्र आहे, परत तेच की ते म्हणतात तू माझी पाठ थापटायची, मी तुझी थापटायची, दोघं थोर आपण असं कार्यक्रम नको म्हटलं. तू लिही तुला वाटतं तर, मग ते तुला लिहायचं तर लिहू शकतो म्हटलं जास्त. आता तू सारखं श्रेय म्हणतो तर ते असं व्हायला नको, म्हणून मी स्पष्टीकरण देतोय की जणू हाण्याची शेपटीच पिळली मी की पुस्तकच लिहायला पाहिजे. त्याच्यामुळे मी हे मुद्दामून स्पष्टीकरण देतोय. हां हां ऐकलं नाही मी काय म्हणाला नेमकं. शनिवार आहे काय, बरं बरं, हनुमंताचा वार आहे, ती चांगली गोष्ट आहे. तर हानूला ते परत त्यांनी सांगितलं, त्यांनी लेख लिहिला आणि सगळ्यांना आवडला, मला खूप आवडलं सगळ्यांना वगैरे. आणि लॉकडाऊनच्या अगोदर जी आम्ही सगळी मित्रमंडळी म्हणजे एक 4 महिन्याला वगैरे कुठेतरी जाऊन गप्पा मारतो, भेटतो. आणि आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती तीच आहे की आम्ही माझ्या अगदी लहानपणी जे म्हणजे शाळेत जायच्या अगोदर कळत नव्हतं तेव्हापासूनचे मित्र माझ्यासोबत आहेत. आम्ही ती सगळी मित्र एक 8-10 जण, 12 जण, 15 जण जेवढे जमतील बसतो आणि गप्पा मारतो, कविता. आणि हे पक्षी म्हणत होतं, तर पक्षी कुठला, तर ते फ्लेमिंगो येतो इथं, तिथं बघायला आम्ही गेलो आणि तिथं हाण्याचं पुस्तक वाचलं होतं. मला मजा आली ती पहिल्यांदा, म्हणजे सगळं वाचलं. पण त्यानंतर माझ्या अजिबात लक्षात राहिलं नाही. मी ते लॉकडाऊनच्या नंतरच्या आधीच्या बऱ्याच गोष्टी मी विसरून गेलो. हाण्याचं पुस्तक पण विसरून गेलो. हाण्या म्हणा ते छापायला पाहिजे का, म्हटलं बघ अजून ऐकव, वेगळ्या लोकांना तू वाचायला दे. तर हाण्याला असं वाटतं तू काहीच करत नाही. म्हटलं मी काय करायचे, मी एकट्याने चांगलं वाईट म्हणून काहीच होत नाही, म्हणजे तू खचून पण जाऊन मी तुझं कौतुक करत नाही आणि मी तुझं कौतुक केलं म्हणून तुला भारी पण वाटून घेऊन म्हणलं मी एकटा काय, हे जग म्हणजे मी नाही आहे, बाकी कार्यक्रम खूप आहे मोठा. तर म्हटलं मग तिकडून म्हणाल त्याचं, मग त्याची इच्छा होती की मी मग गिरीश सरांना दिलं, किशोर सरांना दिलं, हेमंत, खूप जणांना त्यांनी हे केलं. आणि सगळ्यात म्हणजे माझे जे मित्र आहेत की जे अजिबात वाचत नाहीत, त्यांनी याचं पुस्तक दिवसभर ऐकून घेतलं होतं आणि त्याला सांगितले होते की हे चुकते, हे असं असं होते आणि चांगलं पण वाटते, भारी पण वाटते, असं सगळं त्याला सांगितलं होतं.
मला त्या दिवसानंतर आत्ता इतकी मजा आली आहे की मी जे पुस्तक टोटली विसरून गेलो आत्ता ही पुस्तक बघितलं होतं, आल्यापासून मी बघितलं. म्हटलं मला बघायलाच नको, काय कौतुक करायचं म्हणून मी शेवटी पण त्याच्यामुळेच राहिलो होतो की उगाच सुरुवातीला काहीतरी आपला मित्र आहे म्हणून त्याचं काहीतरी कौतुकाचं उगीच नाही का बोलायला नको सुरुवातीला. पण मला खरंच फार भारी वाटलं की सगळ्यांनी इतकं हानूचं कौतुक केलं. तुम्हाला मित्र म्हणून लई मजा आली. आणि हानूला मी आणि मला हानू खूप जुन्या काळापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. आम्ही किती काय म्हणतो वेड्या वाकड्या वाटा चालत चालत इथपर्यंत आलोय. आणि मला ना जरा उगीच आपल्या आयुष्यात लईच खचलेपण आहे, तर शेपटा पिळायची लई सवय मला की तो आपण काहीतरी दांडगं करूया म्हणून. आणि एकदा माणसं उत्तेजित झाली तर परत करत नाही की करायचं काय नेमकं. तर हाण्याला मी पुण्याला यायला लई प्रेरित केलं होतं, तू अमुक करू शकतो तमुक करू शकतो. तर हाण्याने पहिलं लिखाण मागच्या वेळेस आठवण काढली होती की त्याने ना ते वृत्तपत्रात वाचकांचा पत्रव्यवहार आहे ना, ते वाचकाच्या पत्रव्यवहारात एक त्यांनी काहीतरी प्रश्न उपस्थित केला होता इंग्लिशमध्ये. आणि त्याचं त्यांनी कात्रण बितरण काढून ठेवलं होतं. रेल्वेत आम्ही जाताना आमची गाठ पडली आणि मला त्यानं दाखवलं होतं की मला मी क्लिअर आहे. मला भारी वाटलं होतं. मी त्यावेळेस कविता लिहित होतो. पण ते म्हणजे काही लिखाण नसतं ना, वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहून तुम्ही लेखक होत नाही. पण हाण्यानं जसं सांगितलं की तो म्हणजे त्याला सगळ्यांना आम्हाला अनेक न्यूनगंड होते. मी विचार करतोय आपण इथं आलोय आता सगळेच गिरीजापासून सगळीच माणसं सांगतात की मी जव्या. किती गंमत आहे. मला वाटायचं आपण एकटेच जव्यात नाही तर सगळीच वेगळी लोक आहेत, सगळीच हिरो आहेत. आणि जव्यात जसं चिमटाळून बसायचं आपल्या नाकाचा न्यूनगंड, आपल्या रंगाचा न्यूनगंड, आपल्या आईबापांचा न्यूनगंड, तुमच्या जातीचा न्यूनगंड, तुमच्या बोलण्याचा न्यूनगंड, तुम्हाला जे आवडते त्याचा न्यूनगंड, म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज आवडते, बोंबीला आवडते ह्याचा न्यूनगंड. मग सांगायचं नेमकं काय, सांगायचं काही राहत नाही. आणि मी पिस्तुल्या केली. त्याच्यानंतर पिस्तुल्यात मी मुलाखती देत सुटलो होतो की मी बाबासाहेबांची प्रेरणा घेतो, अमुक करतो, मला हे लेखक आवडतात, हे कवी आवडतात, हे सिंगर आवडतात. आणि मला तेव्हा खूप अचानक सगळ्यांनी घाबरवलं. त्याच्यानंतर कळलं की आपलं असंच जगणे, असंच बोलायला पाहिजे, असंच मांडायला पाहिजे. तर प्रचंड न्यूनगंड होतं. आणि फिल्म मेकर म्हणून जेव्हा माध्यम हातात आलं तर मला काय सिनेमे करायचे काय, मास कम्युनिकेशनला होतो तर सगळेजण एक कथा घ्यायची आणि त्याच्यावर चित्रपट करायचे, म्हणजे शॉर्ट फिल्म करायचे. तर मी म्हटलं आपण आपलं काहीतरी करायला पाहिजे. तर मग मी शोधत काय करायला पाहिजे. आणि मग मला पिस्तुल्या मनात आली. आणि पिस्तुल्याच्या काळातच फॅन्ड्री माझ्या मनात येत होतं, असं पुसत फॅन्ड्रीचा आकार काहीच नव्हता. आणि माझी फॅन्ड्री दुसरी स्क्रिप्ट आहे, सैराट पहिली स्क्रिप्ट आहे. तर फॅन्ड्री लिहिताना म्हणजे फॅन्ड्री मनात आकार घेताना एक दोन गोष्टी ज्यांनी त्याचं म्हणतो ना की त्याला प्रेरित केलं त्या गोष्टीला लिहिण्यासाठी. मला मी बास्केटबॉल खेळायची म्हणजे इच्छा असायची. मुलं मुली एकत्र खेळायचे. आमच्या इथं मैत्रिणी आहेत, मित्र आहेत की जे आम्ही बास्केटबॉल वगैरे खेळलो आहे. आणि मला खूप न्यूनगंड होता, मला खूप लाज वाटायची. एकतर ना उंचीची पण लाज वाटायची मला, आपण जशी दिसतो त्याची लाज वाटायची. तर मी अजिबात मिसळायचो नाही, एकटा फिरायचो. आणि सगळे खेळून गेले की मग बॉल पडला की ते आपलं प्रॅक्टिस करत बसायचं. तर माझ्या मित्रांना कळायचं की एकटंच खेळत बसते. 10वी कसं तरी खूप संघर्षाने पास झालो, 11वीत गेलो. आणि खेळता खेळता एका मुलीला हात लागला. बास्केटबॉल खेळताना तर हात लागणार की, म्हणजे तुम्ही काय ऑनलाईन चॅटिंग करत नाही, स्पर्श होणार. खेळताना स्पर्श होणार. स्पर्श झाला आणि ती काही दुसरं बोलली नाही, ए फॅन्ड्री म्हणली. आणि ती फॅन्ड्री म्हणली पण 1-2 क्षणाचा विलंब फार झापड मी तिला मारली. तिची वेणी हातात आली, झापड मारली, ती पण पडली विचार. मी तिला बघितलंच नाही. मुलींवर हात वगैरे उचलणे वगैरे असलं काय सुचलं नाही त्यावेळेस. आणि झापड मारली. आणि मला प्राचार्यांनी शिपाई पाठवली की याला पकडून आणा. आणि मी म्हणायचो की त्या पोरीला फक्त विचार की ती मला काय म्हणली, मग मी येतो. आणि मला लय राग आलता. मी 4-5 दिवस मला असं व्हायचं की काय झाले, काय चुकले. तिला पण काय बोलू वाटायचं. त्यांनी ती जी म्हणली त्याचा राग यायला. फॅन्ड्री जे तुम्हाला डुक्कर पकडायचे, माझ्या आधीच्या पिढीनं माझ्या समकालात बऱ्याच मुलांनी हे काम केलेलं आहे. आणि त्याचा न्यूनगंड वाटत राहिला. तू तिथं झालता. मी 10-15 दिवस शाळेत गेलो नव्हतो. आणि हळूहळू मी स्वतःला सावरलो होतो. आणि ती गोष्ट म्हणतो ना, तो एक अपमान, एक टोकाचं एक खचले, पण ते दाबून परत शाळेत गेलो, सगळं झालं. त्याच्या आधी काहीतरी किस्सा झाला. म्हणजे आम्ही केलेला उपक्रम होता की चिमणीच्या मागं जायचं. हे चंक्याचा असायचा, तसा एक माझा मित्र होता. तो आम्हाला सांगायचा की चिमणी मारली की ती चिमणीचे राग ज्याच्यावर टाकलं ते भुलते. तर हे सगळ्या दंतकथाच. आणि अत्यंत उदास माणसं फ्रस्ट्रेशनमध्ये जे असतात त्यांना असल्या काहीतरी आयडिया सुचत असतात. आणि ते पण उपक्रम करून बघितला होता. राग टाकून कानाखालीच खाली होती. ते सगळं असं डोक्यात
असं विस्कटलेलं होतं, ते एकत्र आलं आणि फॅन्ड्रीची गोष्ट तयार झाली. मी गार्गी आणि भारत धाकटा माझा भाऊ आहे, त्या दोघांना पोलीस क्वार्टर जे मुंबईत तिथं गोष्ट ऐकवली. ती म्हणजे अरे हा चित्रपटच आहे हा, पूर्ण स्टार्ट टू एंड. तू जसं सांगितलं ना, दगड जेव्हा दगड मारतो आणि पडदा ब्लॅकआउट होतो, इथपर्यंतची त्यांना गोष्ट सांगितली होती. आणि ती म्हणली हा सिनेमा आहे, तू लिही. आता काय लिखाणाचं काय, कविता लिहित होतं एवढंच होतं. तो सगळं जे होतं ना माझ्या मनात, की सगळा जो एक न्यूनगंड होता, एक भीती होती भाषेची ह्याची, ती त्या सिनेमातून मला मांडता आली. आणि आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर लोक सांगतात नाही तू चांगलं आहे, अरे बरं आहे, तुझी उंची बास्केटबॉल खेळायला लागलं कळलं की आपली उंची आपली स्ट्रेंथ आहे, चांगलं आहे, उंच आहे 6 फूट आहे तर तू चांगलं आहे की. किंवा काही मित्रांनी सांगितलं पटत नाही, एका मैत्रिणीने सांगितलं नाही तू भारी दिसतो, मग पटलं मला. हां ठीक आहे, म्हणजे काय चिमणीचा ज्याचा उपद्याप आपण करतो. तर फॅन्ड्री करताना पण संघर्ष होता. आणि त्या पुस्तकावर त्या फिल्मवर हा पुस्तक लिहिल ते इतकं आवडलं जाईल ह्याच्या बिलकुल मला म्हणजे अपेक्षा नव्हती. मला उलट भीतीच वाटत होती की नाही काय नेमकं प्रकरण आहे, कसं वाटेल लोकांना, काय वाटेल. म्हटलं सगळ्याला वाचायला ते. मी अजून वाचलं नाही पुस्तक. म्हटलं तुला प्रस्तावना ते म्हणायचं कोणाला बोलायचं तू सांग, म्हटलं मला नको विचारू, तुझी इच्छा कोणाला आहे ते म्हणायचं गिरीश सरांचं क्लब पाहिजे, किशोर सरांना प्रस्तावना लिहायला लावू. म्हणलं अरे सगळं तू लेखकाला देऊ कोणाला तरी, तुम्हाला त्याला त्याची इच्छा आहे दोघांची, हे दोघं आहे तिथं. आणि म्हटलं की नाही ज्यांना फिल्म आणि साहित्याचं जरा या दोघांना आपण असं सांगूया. म्हणून ही सगळी पाहुणी मंडळी. महेश सर अचानक आत्ता आज इथं उपस्थित राहू शकले नाही, त्यांचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम उपटला त्यामुळे ते येऊ शकले नाही. इथं अजून काही लोकांची मला म्हणजे एक आठवण येते. माझे मित्र विवेक वाघ आज नाहीत. आणि एक अत्यंत जवळचा मित्र, एक वडीलधारा मित्र, ज्याचा म्हणजे फॅन्ड्रीच्या निमित्तानं त्याची माझी मैत्री झाली. आणि त्यांनी दरवेळेस एक आधार आणि सपोर्ट करत करत आम्हाला नाही प्रेरणा देत राहिले. असा एक जवळचा मित्र की फॅन्ड्रीच्या प्रवासात त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. प्रोड्युसर माझे निखिल साने जे आहेत, आता सगळ्यांना नाव घेतले की ते त्यांच्यावर नाराजी आहे वगैरे, माझं नाही का तसं काही नाही. ते आता वेगळा कारभार आहे, आता समजून आपण परत बाहेरच्या चर्चा करू गेल्यावर. आणि निलेश नवलखा, विवेक कजारिया, छाया इथं नाही, विवेक वाघ नाहीत, त्या सगळ्यांची मला आत्ता म्हणजे इथं आठवण आणि उल्लेख करायला पाहिजे की यांचंही खूप महत्त्वाचं आहे. फॅन्ड्री ही असं नव्हतं की कोणीच करत नव्हतं. फॅन्ड्री अनेक प्रोड्युसर करायला तयार होते. मुंबईतले एक प्रोड्युसर होते, ते आजही माझे मित्र आहेत, रईस लष्करी म्हणून. तर त्यांना ही फिल्म करायची होती. अनुराग सरांना ही फिल्म करायची होती. अनुराग सरांना माझा मित्र आहे रंजित, त्यांना ही गोष्ट ऐकवली होती. आणि ती फिल्म फक्त मला काय होतं की उन्हात करायची होती. एप्रिल मे मध्येच मला ती फिल्म मार्च एप्रिल मे मध्येच करायची होती. म्हणून ती घाईत आम्ही ऐकवली विवेक सरांना आणि निलेश आणि कजारिया ह्यांनी ती ऐकली. आणि झटक्यात मला वाटतं 1 महिन्याभराच्या प्रोडक्शनमध्ये आम्ही ती फिल्म केली. चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये तर अनेक अडचणी येत होत्या. किशोर सरांनी जे सांगितलं ना की ते मी झोपलो आणि ती उचल येऊन बसत होते, ह्याची मला लई गंमत वाटते. बरं झालं मी हसत दिसत नव्हतो झोपेत, नाही तर म्हणलं असतं ह्याला काय टेन्शनच नाही. ती 2दा माझ्या उशीला अशी येऊन बसली होती, ती त्यांना आठवत नाहीये. फॅन्ड्रीचा शेवटचा दिवस होता. त्यांना दुसरी आठवत नाही, ही पार्टीची गोष्ट आहे पण रात्रीची. किशोर सर नॅशनल अवॉर्ड चोरीला घेतलं पिस्तुल्याचं. शेवटचा दिवस आणि 2 नॅशनल अवॉर्ड चोरीला गेले. त्यांना इतकं वाईट वाटलं आणि ते माझ्याजवळ येऊन बसले. म्हटले नागराज तू वाईट वाटून घेऊ नको म्हटले, आणि तुला फॅन्ड्रीला नक्की अवॉर्ड मिळेल. आणि त्यांना काय माहिती ते इतकी मायेनं प्रेमानं काळजी करायची. तर ते 2दा त्या ज्या दिवशी काही अडचणींमुळे फिल्म बंद पडली होती त्या दिवशी तर भांडायलाच निघाले होते. सर म्हटले आपण जाऊन भांडू, पण तो काय म्हणतात तो प्रॉब्लेम सुटला. आणि चित्रपट निर्मितीत ना हे एक लय प्रकरण भारी असते की लोकांना वाटतं की अत्यंत काहीतरी थिल्लर कामगिरी करतात, असं सतत वाटत असते की चित्रपट आहे. बरं आपल्या मराठी चित्रपटाचे अजून गमतीशीर कारभार आहेत. चित्रपटाच्या ह्याच्यात पाय घालणं हा एक सवय आहे. तर सरांनी मला फॅन्ड्रीच्या काळात खूप बळ दिलं होतं. माझी चॉईस म्हणजे कोणाला घ्यायची तर किशोर कदम होते. आणि छाया ही मला आवडत होती, पण आमचे प्रोड्युसर म्हणत होते छायाला नको, दुसऱ्या एका ॲक्ट्रेसला घेऊ. आणि बाकीची तर सगळी जनता अशीच होती. माझे मित्र भाऊ सगळेजण आम्ही उभं राहिलो होतो ज्या वेळेला मी कुठेतरी बघितलं होतं. आणि जात वास्तवावर बोलतोय ह्याची माझे मित्र म्हणजे अशा कुठला पिक्चर असतो काय, फॅन्ड्री कुठं पिक्चर असतो का म्हणले. त्यांना आले हसायला.
त्यांना पहिल्यांदा मी ऐकवली होती. तर सिनेमा मला आता खूप भारी वाटतं की इतक्या काळानंतर आपण सिनेमाची आठवण काढतो, त्यावर पुस्तक लिहिले जाते. मिलिंद सर म्हणजे आत्ता मराठीतलं एक छान पुस्तक आहे, हानू एवढा भारी लेखक आहे असं उल्लेख केला. एक मित्र म्हणून खरंच बरं वाटलं. असं म्हणतात की ते ह्याचा ना 3 इडियट्सचा डायलॉग आहे की मित्र पास झाला तर आनंद वाटतो, पण लई पहिला आला की वाईट वाटतं. तसं नाही, मला खरंच भारी वाटते. आणि कारण की हानूचं एक वैशिष्ट्य आहे, कोणाला माहित नाही. मी पहिली एकांकिका केली ती, त्या एकांकिकेचा नायक हाने आहे पहिला. आणि त्याचा मी स्वतःच काम केलं, माझ्या मुलाचं रोल त्याने केलं. माझ्यापेक्षा हानू एक 4-5 वर्षांनी लहान आहे आणि मी त्याला नेहमी म्हणतो की माझ्यापेक्षा मोठा दिसतो तरी. तर हानूचं कौतुक होते, याचं खरंच लय भारी वाटलं, लय समाधान वाटलं. आणि त्याला मी सतत एवढं सांगायचं की लिहू शकतो चांगलं. आणि हाण्याला असं मध्ये मध्ये तक्रार झाली ना, नागराजला कदाचित माझं पुस्तक म्हणजे छापावं असं वाटतच नाही की. मी म्हटलं मी कोण नाही छापणार, तू छाप की. ते आता हे म्हणतं ना, शरद पण म्हणला 8 पाठ असताना तू दिलं. आम्ही प्रकाशक, माझं पुस्तक कुणीच छापत नव्हतं म्हणून मीच छापलं होतं. माझी पुस्तक मी लई दिवस ठेवली होती, अनेक प्रकाशकाला दिली, ते कुणीच ते उत्तरच येत नव्हतं. मग आम्ही लई खेटे घालायचो. गार्गी मी जायचो, म्हणायचो काय झालं ते पुस्तक आवडलंय का कविता. एकतर न्यूनगंड की कविता हे नेमक्या चांगल्यात का वाईट माहीत नाही, बरं आग्रह तरी किती करावं. मग शेवटी आम्ही आणून माझे मित्रचे प्रदीप आवटे, संजय आवटे, हे सगळ्या मित्रांनी मिळून आम्ही ते पहिल्यांदा पुस्तक केलं प्रकाशित. पुस्तक छापलं कारण घरातच ठेवून देतो, काय आमची यंत्रणा लई वाईट आहे तशी ह्याची पुस्तक प्रकाशन आणि डिस्ट्रीब्युशनची. मग शरद आता ते करतोय तर सगळीकडे पुस्तक पोचतंय. शरद त्यातला हुशार माणूस आहे आणि त्याला सगळे अंदाज असतात. त्यामुळं हानूनं पुस्तक लिहावं, ते इतकं सुंदर जगानं म्हणावं, हे मित्र म्हणून ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. आणि मी दिरंगाई केली, हाण्याला लय वेळा म्हणलं की बघ तू ह्याला पाठव त्याला पाठव, मला आवडलेले, पण मी नाही काय म्हणजे लोकांनी म्हणावं. तर असा गैरसमज होऊ शकतो हनुमंतराव की नागराजला हे पुस्तक कदाचित छापायचंच नाही काय की हे माझ्या ह्याच्यात खोडाच घालते काय की. तसं काय नाही, तू जिथं आहे तिथं म्हणतो ना, तू म्हणजे तू आनंदात असशील तुझ्यासोबत नाचायला. उदाच बसलं तरी तुझ्यासोबत आहेच घेऊन, डोक्याला हातून बसायला आम्ही आहेच. याचा अर्थ काही लिहायचं आणि लगेच चला छापू म्हणायचं, याला काय अर्थ नाही. मित्र असलं म्हणून काही छापावं असं करू नये. काही पिक्चर डोक्यात आला तरी लय भारी म्हणून. आणि टीकेपेक्षा कौतुक लय खतरनाक डेंजर असते, ते सगळ्यात आधी मातीत घालते. ज्याचं कौतुक म्हणजे करणारी माणसं कौतुक बेकार आहे. हाण्याचं कौतुक तेव्हा नाही केलं, पण सगळ्यांचं कौतुक ऐकून मला लय भारी वाटतं आता. हे तुला मात्र मी आवडून सांगतो. आणि खरंच हे पुस्तक चांगलं लिहिले आत्ता मी म्हणू शकतो. आणि त्यांनी त्याचे प्रश्न शोधलेत. पॅन्ट्रीबद्दल जी टीका होती, काय डुकराची फिल्म आहे, जातीवादी फिल्म आहे, जी जातीवादावर बोलते ती जातीवादी फिल्म म्हणायचं. आणि आपल्याला लॉजिक नाही. तर ज्ञानेश्वरांबद्दल जे म्हणलं मला इतकं भारी वाटतं की विद्रोह कुणी केलाय. आता जप्यापर्यंत येते, परंपरा बाबासाहेबांपर्यंत येते. तर सगळेजण म्हणतात सगळ्यात मोठा विद्रोही संत ज्ञानेश्वर आहे की ज्या माणसाने पहिला विद्रोह केला. ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध संस्कृत भाषा डावलून मराठीत पुस्तक लिहिणं हा सगळ्यात मोठा विद्रोह आहे. हा काय साधा विद्रोह नाही आहे. मराठी माणसं म्हणून एक सगळ्या ध्यानात आलेलं आहे. लय जणांना हेच माहीत नसते की ज्ञानेश्वरी मराठीत आहे का संस्कृतमध्ये. माझे MA चे मित्र म्हणायचे ती तर हे आहे ना संस्कृतमध्ये आहे ना. अरे म्हणलं ती मराठीत आहे का नीट वाचा की. तर ते मराठीत आणणं, गीतेतलं ज्ञान हा सगळ्यात मोठा विद्रोह होता. आणि म्हणून ना जातीनिहाय ज्ञानेश्वर ब्राह्मण होती म्हणून आमचे नाही तुकारामाचं आमचे म्हणून आमचं बाहेर, ही एक तुलना चालली. गांधी आंबेडकरांची गांधीची काहीतरी भांडणं होती म्हणून आंबेडकरवाद्यांनी गांधीला नाव ठेवायची, गांधीची कळ घेणार नाही. आंबेडकरांना काहीतरी म्हणायचं नाही, ते गांधींना मिस्टर गांधी म्हणायचे आंबेडकर. ते म्हणायचे तुझं काय संबंध आहे. आपला बाप आणि आपला चुलता भांडल्यावर आपण तिथं जाऊन काहीतरी करायचं नसतं, त्या तुझं मध्ये करायचं नसतं. पण लोकांना हे नाही, जात आहे ना, जात मला तर वाटतं भूतबाद आहे. म्हणजे ते ज्याला वाटते ना मी अमुक जातीचे, ती सगळ्यात चक्र आहे. त्याने ते सोडून दिलं पाहिजे की मी अमुक. म्हणजे एका पॉईंट नंतर मी स्वतःला वडारा समजत होतो, मी आता लखलगीत माणूस समजतो, मला कोणी काही समजू नये. आणि पुढच्यालाही माणूस समजतो, मी पुढच्यालाही माणूस समजतो. आणि मी फॅन्ड्रीपासून पिस्तुल्यापासून बोलतोय की जात म्हणजे कुठलीही जात. जसं की आता बीड म्हणले, बीड लय वाईट. बीड वाईट नाही, बीडमध्ये भारी माणसं आहेत. काहीतरी घडती घटना सगळी घडू शकते. येड्या माणसांना काय रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही इथंच राहायचं, तुमचा गेटो इथंच करायचा. जेलमध्ये न जाणारी माणसं बाहेर फिरते ती अशी जी खतरनाक आहे.
त्यामुळे जातीत अमुक जात म्हणजे लय वाईट, तमुक जात म्हणजे लयच ग्रेट थोर, असं काही नाही. खालचा वरचा जात काही नाही. कुठल्याच जातीच्यानं कुठलाही जातीच्या अनुषंगानं न्यूनगंड किंवा अहंगंड बाळगू नये असं मला वाटत राहतं. आता इथं बघितल्यावर कळत असेल, ज्ञानेश्वर पण माझाच आहे, तुकाराम पण माझाच आहे, आणि आमच्यासारखी सगळी ईडी बागडी सुद्धा आम्हीच आहोत, भारी आहोत. नाही तर तुम्हाला म्हणतो मग मिलिंद सरांनी सांगितलं तसं ते चिमणी बामणी नसते, ह्याच्यात येते. कावळा कोण असतोय, मग घोडा भारी, डुक्कर वाईट, ह्याला काय लॉजिकच नाही. माणसं इतक्या चमत्कार की ते पोपटाला भविष्य काढायला लावते म्हणजे, आणि घोबडाला बघू नका म्हणते. घोबडाला बघितलं की अशुभ असतं, त्या घोबडाला काय करायचं तुमचं, तुम्हाला स्वतःचा चेहरा दाखवून तुमच्या आयुष्यात अशुभ घडवायला काय लावते. आणि पोपट काहीतरी काढून तुम्हाला देतो भविष्य, ह्याला काय, आणि हे माणसं ऐकते. पोपटाला काय करा तुमच्या भविष्याचं, त्याचं भविष्य तुम्ही कोण ठेवले पिंजऱ्यात. आपण इतके थोर आहोत. डुक्कर शिवलं तर पाणी शिपडायचं, गायला शिवून पाया पडायचं. राम अमुक होता, रावण वाईट होता, ह्याला काय लॉजिक नाही. थोर माणसं होती सगळी, दोघंही थोर माणसं होती, इतकी ज्ञानी होती ती त्या काळात. म्हणून तुम्ही ते रावणाचा फोटो नाही, अरे आपण तिथं नाहीतच आहे. काळानं पण ती माणसं खूप आपल्या आधी जगून झाली, ज्ञानी माणसं होती, म्हणून तर आज आपल्या आठवण येते. चांगल्या वाईट कसल्या अर्थानं आपण चर्चा करतोय. तर मला वाटतं माणूस होणं, गिरीश सर म्हणले तसं माणूस होणं लय महत्वाचं आहे. आणि ह्या निमित्तानं फॅन्ड्री सारखा अत्यंत शिवीसारखा वाटणारा शब्द, मला दरवेळेस आता त्या शब्दानं अभिमान वाटतो, त्याच्यासाठी आनंदाच्या गोष्टी तयार होतात. त्याचं मला भारी वाटते, मला कौतुक वाटते. आणि खरंच थँक्यू हन्या की तू हे पुस्तक लिहिलं. मी तुला अजिबात प्रेरित केलं नाही आणि तुला डिमॉरलाइजही केलं नाही. तू तुझ्या ज्ञानावर तू लिहिलं. आणि त्याने हे पुस्तक तर त्याचं दुसरं पुस्तक आहे. त्याचं पहिलंच पुस्तक जगातले जे सगळ्यात मोठे 5 प्रकाशन संस्था आहेत, कुठलं मॅकमिलन, पालग्रेव्ह मॅकमिलन, त्यानं प्रकाशित केले. त्याच्या पुस्तकाची किंमत 12,000 रुपये पहिल्या. आणि तर हा चांगला लेखक आहे, ते आधीच सिद्ध झाले. आणि PhDचे ग्रंथ कोणी हे करत नाही, पण अशा एवढ्या मोठ्या संस्थेने त्याचा PhDचा ग्रंथ पुस्तक म्हणून छापलेला आहे. तर हे महत्वाचं आहे. आणि मिलिंद सर म्हणले, मिलिंद सरांच्या हवाल्याने सांगतो की आणि वैचारिक साहित्यात म्हणजे वाव आहे की तू करू शकतो, धडपड करू शकतो. आताच तू काही भारी म्हणजे आपण शिखरावर पोहोचायची गरज नाही, पण वाट आपण चालू शकतो नक्कीच सगळं आपण. आणि एवढ्या मोठ्या माणसाने तुला खो दिलाय, तर मी पण तुझ्यासोबत आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे पण आभार की फॅन्ड्री, मी जे म्हणतो ना, मला एक कोणतरी एक वडार कायकाडी वैदू ही माणसं डुक्कर पकडणारी आणि इतर जमाती डुक्कर पकडणं खाणे मजबुरीने तुम्ही अन्न, ज्यांच्याकडे शेत नाही, ज्यांच्याकडे अन्नाचं कमवण्याचं काही साधन नाही, ते काहीतरी पक्षी प्राणी पकडून खाणार बिणार आणि तुम्ही ते खाल्लं म्हणून परत त्याला वाईट म्हणणार. अशी विचित्र व्यवस्था आहे. त्याला काही लॉजिक नसते व्यवस्थेला. आणि चांगल्या असणाऱ्याला वाईट असणाऱ्याला पण काही लॉजिक नसते. त्या म्हणजे डुक्कर पकडणाऱ्या एका जमातीतल्या एका पोरानं मला येऊन सांगितलं होतं फॅन्ड्री बघितली तेव्हा मला फॅन्ड्री म्हणलं की खूप वाईट वाटायचं, जसं मला वाटत होतं. म्हणला त्याने त्याच्या गाडीच्या मागं फॅन्ड्री लिहिलं आणि ते फोटो मला दाखवला होता. मला इतकं भारी वाटलं होतं की शिवीची ओवी होऊ शकते, काय चांगली काम करू शकते. आणि जसा न्यूनगंड होता, ज्याची आठवण फॅन्ड्री म्हणले की नको वाटायचं, कुणी म्हणलं तरी वाटायचं की असं नाही का, ए चोरा म्हणल्यावर कसं वाटतं, ते बच्चनच्या हातावर लिहिलं ना ते मेरा बाप चोर आहे, तसं लिहायची बी गरज नव्हती. फॅन्ड्रीचा विषय निघाला, जातीचा विषय निघाला की बिचकून जायचो आणि नाही का डोळजाक करून तिकडे जायचो. पण आता फॅन्ड्री नाव निघलं तर भारी वाटतं. आणि असं सगळे म्हणतात की फॅन्ड्री सगळ्यांची आठवण येते. तुम्ही गाणं इतकं छान, माझ्या मित्रानं साहिल खूप टॅलेंटेड पोरगा आहे, त्यानं माहोलच हे केला. आणि साहिलचं पण खूप आभार. साहिल तू कसली म्हणजे एकदम सुरुवातला दांडगी केली. आणि मी तुम्हाला म्हणजे साहिल मला डेडिकेट वगैरे करतो म्हणला, मी स्वतःला डेडिकेट करून घेतली ती गाणं. कारण की ना माझं आत्मचरित्र तेवढे ते 4-5 ओळीतच आहे. मला असं वाटतं की सांदी कोपऱ्यात उभा एकला कधीचा, दाजना कशाची तक्रार नाही. तर मला माझ्या सांदी कोपरे खूप बघितले, खूप राहिलो तिथं. पण बऱ्याच मित्रांच्या, जवळच्या माणसांच्या आणि सगळ्यांच्या प्रेमानं, आधारानं आपण इथपर्यंत मी येऊ शकलोय. त्यामुळे आज फॅन्ड्रीच्या निमित्ताने इतकी लोक जमत आहेत, आनंदाने काहीतरी खूप सकारात्मक करतायत, ही एक भारी गोष्ट आहे. सर मिलिंद सर म्हणाले की इतकी लोक पुस्तकाच्या प्रकाशनाला आलेत, हे अविश्वसनीय आहे. नाहीतर दंगल करायला मी नेहमी म्हणतो, कोणाला तरी अडवायला बिडवायला जमाव करतात. तर पुस्तकाच्या प्रकाशनाला तुम्ही आलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि खूप साऱ्या सदिच्छा. पुस्तक घेऊन वाचा, माझ्या मित्राचं पुस्तक आहे. आणि काय वाईट वाटलं तर नक्की सांगा, चांगलं वाटलं तर नाही सांगितलं चालते, पण आवडलं नाही ते नक्की सांगा.
खूप 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 आभार. इथं खूप सगळी माझी मित्रमंडळी आणि खूप ज्येष्ठ मंडळी जमलीत. बऱ्याचदा असं जरा ऑकवर्ड होतं की थोर माणसं त्यांना बघत बघत बोलायची जरा भीती वाटते, पण आपल्याला काय, आपण काहीतरी मनातलं बोलून टाकायचं म्हणून बोललो. थँक्यू सो मच. खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार गिरीशदा आणि मिलिंद सर, किशोरदा आणि मला कुठं जायचं अवघड झालंय. पहिले तर मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल म्हणून, कारण की काल रात्रीपर्यंत अण्णा म्हणले लोक येतात का म्हणून. म्हणलं तुमच्या नावावर मी रावण भरविलंय हजारांना, आणि त्यामुळे लोक येत असतात, कारण की लोक प्रेम करतात. आपल्या लक्षात येत नसतं की आपल्याला लोक प्रेम करतात, पण ते करत असतात. आणि अण्णा तुम्ही आमचे सगळ्यात सेनापती आहेत, त्यामुळे सगळे तुमच्यावर प्रेम करतात. सगळ्यात पहिले तर प्रस्तावावर काय करावं हे माझ्या डोक्यात नव्हतं, आणि आताही नाही आहे. पण आता कारण की गर्दी एवढी झाली आणि एवढं मोठं स्टेज आहे, म्हणलं काहीतरी बोलावं लागेल. तर मला वाटलं नव्हतं की पुस्तक असं काही होऊ शकतं म्हणून. खरं पाहिलं तर मी अण्णाकडे गेलो होतो, उन्हातल्या काटाविरुद्ध मला द्या म्हणून, न्यूविराला द्या असं बरेच दिवस टाकायला लावला होता. अण्णा म्हणले माझं नको म्हणले, ते आमचं जरा आटपाटचा जुना विषय म्हणे, ते काय तुला द्यायचं नाही. पण माझी इच्छा आहे म्हणजे फॅन्ड्री नावाचं पुस्तक करा. मी एका मिनिटात त्या ट्रान्समध्ये गेलो, म्हणून कोण लिहिले, म्हणजे हनुमंत लोखंडे म्हणून. म्हणलं लेखक पण पॉप्युलर दिसेना, आता याचं मार्केट होईल का नाही. आता एवढं पाहिलं कळालं मार्केट होतंय बरं का. मी हनुमंत लोखंडेला भेटलो. मला आधी वाटलं आता हे बळच करायचं अण्णासोबत रिकमेंटेड करायचं. मग मला जरा स्वार्थी असतो, आणि त्यांना भेटलं मला कळालं त्यांचं इंटरनॅशनल एक पुस्तक झाले, ते मॅकमिलनने केले. तर म्हणले माणूस लय पुढचं, त्यांच्या पुस्तकाचं नावच लय अवघड आहे. मी त्यांना आता विचारलं तरी लक्षात नाही माझ्या. तर मॅकमिलनचं, आणि ते बोलता बोलता काय म्हणले, मॅकमिलनने 40 लाख कमवलेत. म्हणलं वा, ह्यांचं फॅन्ड्री आपल्याला करायचं. आणि तुम्हाला अभिनंदन देतो की दोन्ही पुस्तकं तुमची इंटरनॅशनल पब्लिकेशन कडून पब्लिश झाली. आणि मग तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. आणि अण्णा आणि अण्णाच्या आटपाटच्या सगळ्या टीमचं, म्हणजे गार्गी मॅडम पण इथं बसल्या, त्यांची सुद्धा याच्यासाठी मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की स्वतःचं प्रकाशन असून सुद्धा तेवढं हृदय मोठं की त्यांनी आमच्यासारख्या नवीन प्रकाशकाला संधी दिली आणि आमच्यावर विश्वास टाकला. तर त्यासाठी पूर्ण टीमचं खरं तर काय म्हणताला धन्यवाद म्हणायला मी हरकत नाही. आज एवढ्या कार्यक्रमाला आमचे बरेच जण मला इथे दिसतात. माझी इच्छा आहे प्रास्ताविकात मला 10 मिनिटं दिलेत, माझं 5च मिनिटात उरकणार आहे. तर प्रवीणदादा गायकवाड आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक पहिल्या लाईनमध्ये येऊन बसले. किरण केंद्रजी मला इथे दिसत आहेत, अपूर्व दिसतो मला. हे सगळे लेखक, सगळे मित्रपरिवार, म्हणजे आता बालाजी सुतार मला अचानक दिसले. म्हणजे एवढा मोठा माणूस मला इतक्या सहज इथं भेटला. तर बालाजी सुतार म्हणजे सगळी महत्त्वाची लोक इथं आलेली आहेत, त्यामुळं ह्या कार्यक्रमाला शोभा वाढलं. ज्यावेळेस या कार्यक्रमाचं नियोजन ठरलं तर म्हणलं कुणाला बोलवायचं. म्हणलं साहित्यातले सगळ्यात जास्त अधिकारी वाण्याने कोण बोलू शकतात, तर ते मिलिंद जोशी सर बोलू शकतात. आपण त्यांना कार्यक्रमाला बोलू. आणि सरांनी 10 मिनिटात आम्हाला हो म्हणले, म्हणजे बहुतेक आमची इज्जत वाढली आहे किंवा काहीतरी झालंय. तर सर एका मिनिटात आम्हाला हो म्हणले आज, कारण की आता मराठी साहित्य संमेलन जानेवारी, त्यांच्या मागे खूप व्याप आहे, तर त्यातही त्यांनी आम्हाला वेळ दिला. आणि गिरीश कुलकर्णी सर, आम्ही तुमचे लय चाहते बरं का. म्हणजे मी 2-4 हजार बाळासाहेब पाहिलेत मार्केटमध्ये. आणि बाऊल नावाचा एक सुंदर कविता संग्रह, आणि ज्यांना आपण सौमित्र नावाने ओळखतो, ते सुद्धा आज इथं इतक्या व्यस्त कार्यक्रमात इथं आले. आज सर खरं सांगतो आम्ही तुम्हाला ऐकायला आलो, कारण की सगळ्यात जास्त अधिकार वाणिनी पुस्तकावर कोण बोलू शकतं, तर तुम्ही बोलू शकता. आणि त्यामुळे मी काय आपल्याला पुस्तकातलं काही बोलत नाही, पण मला निश्चित एक अपेक्षा आहे की हा पहिला प्रयोग असेल. आमचे मित्र देवा जाधवरती मला काल म्हणले की पुस्तकावर पिक्चर निघतात, हा पहिला प्रयोग असेल की पिक्चरवर पुस्तक निघतात. आणि ते 10 वर्षानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांच्या डोक्यातून फॅन्ड्री जात नाही. याचं कारण आहे की फॅन्ड्री जरी शब्द हा कुणाला तरी डिवचण्यासाठी वापरला असेल, आपल्या सगळ्या ग्रामीण भागात आपण वापरतो, पण अण्णांनी तो शब्द ब्रँड केला होता. आणि तो ब्रँड झाला, तो कलाकृती ब्रँड झाली, पुस्तकही ब्रँड होईल. आणि मला तरी वाटतं की जसं मैलाचा दगड असं म्हणतो, ज्यावेळेस 500 वर्षानंतर असं कुणी लिहिलं, आपण बघायला नसतो, पण असं कुणी पुस्तकाची लिस्ट काढून म्हणून गेल्या 600 वर्षातली टॉप 100 पुस्तकं कोणती, पिक्चर कोणते जगातले, तर त्यात फॅन्ड्रीचं नाव निश्चित असेल. तर हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भावना मी काय परत सांगणार नाही. तो दगड समाज मनावर मारलाय, माणसावर मारलाय, तो काय डायलॉग रिपीट मारणार नाही. तर तुम्ही एवढ्या संख्येने आलात, याचा अर्थ असा आहे की 10 वर्षानंतर सुद्धा आपण फॅन्ड्रीवर, अण्णावर, लोखंडे सरांवर आणि सौमित्र सरांवर आपण सगळे प्रेम करतो. आणि या प्रेमापोटी आपण इथं आलो. तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो.
अवघड शब्द आहेत माझ्यासाठी तरी, म्हणजे बोजड आणि काय म्हणतात अशी जबाबदारीची काय म्हणतात, जबाबदारी न पेलवणारी त्या अर्थाने. खरं तर म्हणजे लिहिणं आणि बोलणं ह्याच्यात खूप मोठा फरक असतोय. मला लिहिता येतं, मला माहीत नाही मला बोलता येतं का नाही ते. मी लिहायचा प्रयत्न केला आहे. आदरणीय व्यासपीठ, आता प्राध्यापक असल्यामुळे ते कदाचित आमच्या ते रक्तातच भिनलेले की सुरुवातच आदरणीय व्यासपीठ असं करून सुरू करायचं. मिलिंद जोशी सर, गिरीश सर, किशोर सर, नागराज, शरद भाऊ आणि इथे जमलेले माझे कुटुंब, मित्रपरिवार, सहकारी, सर्वांना माझा नमस्कार. खरं तर हे पुस्तक आज तुमच्या साक्षीने प्रकाशित होते ह्याच्यासारखा अवर्णनीय आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही. काही अशा गोष्टी असतात की त्या तुम्हाला शब्दात सांगता येत नाही. खूप आनंद होते तुम्ही सगळे आहात सोबतीला आणि सोबतीनेच आपण पुढे जातोय, हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर पुस्तकाचा प्रवास हा फक्त गेल्या 1-2 वर्षातला नाही, तर तो खूप दिवसाचा आहे. म्हणजे फॅन्ट्री 2014ला प्रदर्शित झाला. एक साधारणतः 2015-16ची एक गोष्ट असेल की फेसबुकवरती तेव्हा आपण सगळेच जण ॲक्टिव्ह असायचो, मी पण ॲक्टिव्ह होतो आणि कुणी काही मेसेंजरला पाठवले की त्याला लगेच रिप्लाय करायचा. तर एकाने असंच काहीतरी फॅन्ट्रीवर थोडंसं उलटसुलट लिहिलं आणि मग मी त्याला रिप्लाय देत होतो की फॅन्ट्री कसा आहे. ते कॉन्व्हर्सेशन खूप आमचं लांबलं की मी त्याला समजून सांगत होतो की फॅन्ट्री हा कसा वेगळा सिनेमा आहे आणि तो आपण कसा समजून घेतला पाहिजे. आणि तो एका झोनमध्ये होता, तो एका झोनमधूनच त्या फॅन्ट्रीकडे बघत होता, एका लेन्समधूनच बघत होता आणि त्याची जरा थोडासा असा निगेटिव्ह टीकात्मक काइंड ऑफ त्याचा सूर होता. आणि मग असंच आमची चर्चा झाली. तो विषय संपला. नागराज म्हटलं की मग तू असं जरा लिही म्हटला काहीतरी तुला जे वाटते ते आणि आपण त्याचं बघू. मग ते लिही म्हटलं की ते असं होत नाही. मग नंतर एक 2018-19ला मुंबई विद्यापीठात एक कॉन्फरन्स होती आणि सिनेमावरती ती कॉन्फरन्स होती आणि मला त्याचं इन्व्हिटेशन आलं. तर काय लिहायचं म्हटल्यावर माझा थोडासा असा बेस तयार होता फॅन्ट्रीच्या निमित्ताने. तर मी त्याच्यावर एक पेपर इंग्लिशमध्ये लिहिला पहिल्यांदा मुंबई विद्यापीठात. आणि तो पेपर म्हणजे आता स्वतःची टिमकी वाजवणं नाही, पण तो बऱ्याच जणांना आवडला. त्यांनी पर्सनली मला तो मागून घेतला पेपर आणि म्हटले तू लिहितोय चांगलं. मग आता लिहितोय चांगलं तर परत मी नागराजला म्हटलं की असं आहे. त्याला ते वाचून दाखवलं. तर ते म्हटला ह्याच्यात अजून करेक्शन्स करायची गरज आहे, पण तू लिहित राहा. तर ती सुरुवात फॅन्ट्री पुस्तकाची अशी झालेली होती की लिहिता लिहिता म्हणजे सलग असं काही म्हणजे लिहिणं होत नव्हतं, पण ते डोक्यात काहीतरी चाललेलं होतं विचारचक्र. आणि फॅन्ट्रीतला जब्या जो आहे तो खूप असा सगळ्यांशीच आपल्याला कनेक्टेड आहे. म्हणजे कोरोनाच्या आधी मला वाटते आम्ही म्हणजे फॅन्ट्रीचा पहिला ड्राफ्ट झाला 2019-20ला आणि आम्ही आमची मित्रमंडळी नागेश, महेश, संदीप आहे तिथे सगळे आम्ही इंदापूरला गेलो. सकाळी आमचा असा कार्यक्रम ठेवला की पक्षी बघायचं उजनी डॅममध्ये. तर सकाळी आम्ही 5:30-6ला पक्षी बघण्याचा कार्यक्रम केला. 2-2.5 तास तिथे गेले आणि नंतर 9 पासून जे आम्ही फॅन्ट्रीवर म्हणजे मी तो ड्राफ्ट वाचायला सुरुवात केला. ही सगळी आमची मित्रमंडळी होते. तर ते 9 पासून संध्याकाळी जवळजवळ 7:30-8 पर्यंत आम्ही सलग त्याच्यावर वाचन करत होतो. मध्ये फक्त लंचला एक ब्रेक घेतला होता आणि त्याच्यावर इतकं वेगळ्या पद्धतीने चर्चा झाली, वादविवाद झाले आमच्यातच, असं हे पाहिजे ते तसं पाहिजे. तर तो पहिला ड्राफ्ट होता. आणि तेव्हा करोना हा शब्द आम्ही पहिल्यांदा नागराजकडूनच ऐकला की आता करोना काहीतरी लॉकडाऊन सुरू होते, आपण सगळे त्याला तयार राहायला पाहिजे. आम्हाला लॉकडाऊन वगैरे काय माहीत नव्हतं, पण नंतर 10 दिवसांनी ते लगेच लॉकडाऊन सुरू झालं. त्याचा फायदा असा झाला की आमची जी चर्चा झाली होती की मला परत त्याचं चिंतन मनन करायला वेळ मिळाला त्या करोनाच्या पिरियडमध्ये. ते सलग 5-6 महिने परत त्या फॅन्ट्रीवरती मी लिहिलं, त्याचं रिरायटिंग करत गेलो. आणि आमचे प्राचार्य सर आले. सर तुमचं सर
सर या पुढे प्लीज. नाही सर पुढे या ना प्लीज. थँक्यू सर. आणि नंतर हा ड्राफ्ट झाल्यानंतर मी माझ्या काही मित्रांना दिला. त्याच्यात निखिल असेल, निखिल साने सर होते, त्यांना वाचायला दिला. आपले स्मृतिशेष विवेक वाघसारांनी तो वाचला. हेमंत अवताडे, विक्रांत गार्गी यांनी तो वाचून त्याच्यावर अजून काही प्रतिक्रिया दिल्या. त्याच्यामुळे हे जे आजचं जे तुम्हाला हे दिसतं हे सगळ्यांचं कंट्रीब्युशन आहे. हे एक कलेक्टिव्ह आमचं सगळ्यांचं काम आहे. मी फक्त पुढे एक नावाला आहे, बाकी ह्याच्यात सर्वांचं त्याच तोलामोलाचं काम आहे, सपोर्ट आहे. आता हे पुस्तक आपण जेव्हा मी करायचं ठरवलं तर त्याला अनेक कारण. मगाशी जसं म्हटलं की म्हणजे आम्ही सगळीच मुलं जब्याच्या परिस्थितीची होतो एकेकाळी. त्यामुळे जब्याशी खूप असं एक पर्सनल कनेक्शन तयार होतं. जेव्हा आपण फॅन्ड्री बघतो सिनेमावरती तेव्हा असं वाटतं की आपणच खरं तर तो जब्या आहे. जब्याचा जो न्यूनगंड असेल, जब्याची जी स्वप्न असतील की ते हे सगळे स्वप्न आपलेच असतात. जब्या जसा न्यूनगंड आहे तसा मी पण न्यूनगंडीतच होतो. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं, 11वी-12वीला मी बार्शीला गेलो. भालचंद्रांनी मला तिकडे नेलं होतं डीएड. तेव्हा एक असं हे होतं की डीएड केले की तुला नोकरी फिक्स आणि डीएड वालीच बायको, म्हणजे ती पण तसंच एक गणित असायचं. पण माझा काही 1% तो नंबर गेला आणि मग जीवरला परत ॲडमिशन घेतलं नागराजची. म्हणजे आम्ही 5वी पासून तसं एकत्रच आहे, पण आमचं कनेक्शन जे तयार झालं ते कॉलेजला असतानाच तयार झालं. तो टीवायला होता तेव्हा मी FYला ॲडमिशन घेतलं जीवरला. आणि नंतर त्याला MAला यायचं होतं पुण्यात. आणि मग मी पण थोडासा जरा फ्रस्ट्रेटेड होतो की आता जीवर येऊन परत काय करायचं. 10वीपर्यंत आपण जीवरला शिक्षण पूर्ण केले, तर म्हटलं आपण पुण्याला जाऊया. मग मी SYला पुण्याला आलो. नागराजनी MAसाठी विद्यापीठात ॲडमिशन घेतलं. आणि आमचं ट्रेनमध्ये येताना ठरलं की आता पुण्याला जायचं म्हणल्यावर आपण जरा नीट राहायचं, सगळंच बदलायचं, नावापासून आपण बदलायचं. आमची अशी चर्चा झाली होती की आता तुझं नाव हनुमंत आहे ना, तर तू हेमंत असं तुझं करून ठेव. तर झालं काय की मला फर्ग्युसन कॉलेजला किंवा SP कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण तिथं हॉस्टेलची सुविधा नसल्यामुळे, हॉस्टेल फुल झाल्यामुळे मी शाहू कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिथं मला हॉस्टेल मिळत होतं म्हणून. इंग्रजी विषय घेतला. आणि तेव्हा म्हणजे माझं असं झालेलं की तेव्हा इन वगैरे कधी करायचं नाही किंवा असे फॅशनेबल कधी कपडे मी घातली नव्हती. एक 3-4 दिवस असं झालं की मी फक्त लेक्चर सुरू व्हायच्या आधी 7:25ला 7:30ला लेक्चर असेल तर एक 7:35ला तिथं जायचं, म्हणजे लेक्चर सुरू झाल्यानंतर. आणि लेक्चर संपायच्या आधी 10 मिनिटं तिथून पळ काढायचं. म्हणजे ते असं एक होतं की ते केबिन होतं, असं काचेची केबिन होती. आणि तिथे एक मॅडम होत्या, त्यांचा असा बॉयकट होता. 2-3 अशा मुली असायच्या, त्या आपण जीन्स टी-शर्ट घातलेलं, त्यांचं पण बॉयकट. मुलं अशी जरा फॅशनेबल, ते सगळं वातावरण होतं. आणि माझं आतमध्ये जायचं धाडस होत नसायचं. आणि मग आठवड्यावर मी तो माझा कार्यक्रम चालू होता की उशिरा जायचं, बाहेर थांबायचं, लांबूनच फक्त निहाळायचं आणि परत हॉस्टेलला जाऊन झोपायचं. आणि मग मनात उजळणी करायची की आपण कसं जायचं, मे आय कम इन मॅडम कसं म्हणायचं वगैरे, ते सगळं सुरू असायचं. एकदा धाडस केलं, आतमध्ये गेलो आणि ते मे आय कम इन कसं म्हणलो मलाही आठवत नाही. ते एकदम मागे शेवटच्या बेंचवर जाऊन बसलो आणि मॅडमने नाव विचारले की व्हॉट्स युअर नेम. म्हटलं हनुमंत लोखंडे. आता मी इतक्या हळू आवाजात म्हटलं की माझ्या शेजारचा जो मित्र होता ना, तर म्हटलं अरे मला पण ऐकू आलं नाही. मॅडमनी परत म्हटलं की तुझं नाव सांग, मी नाव विचारते तुला. म्हटलं हनुमंत लोखंडे. तो शेजारचा मित्र होता, मित्र नंतर तो मित्र झाला. तो म्हटलं मला पण ऐकायला येत नाही, तू जरा मोठ्याने सांग ना. म्हणलं हेमंत लोखंडे. हेमंत नावाने जे मला कॉन्फिडन्स दिला. ते शाहू कॉलेजचे माझे सगळे मित्र मला हेमंत म्हणूनच ओळखतात. आणि मग नंतर असं जेव्हा काही काळ गेला की तेव्हा असं कळायला लागली की अरे हे यांचं फक्त वरवरचं बॉबकट असणं, जीन्स घालणं, आपलं वाचन चांगलंय. आणि मग मला हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागला की आपण काहीतरी करू शकतो. मग मला BAला चांगले मार्क्स मिळाले. जेव्हा विद्यापीठात माझा नंबर लागला MA इंग्लिशसाठी, तेव्हा माझा न्यूनगंड गेला होता. मी पहिल्यांदा आलो, नाव सांगितलं माझं हनुमंत लोखंडे, कारण हनुमंतनी मला तोपर्यंत तो कॉन्फिडन्स दिला होता. पण हेमंतचा जो न्यूनगंड होता ना,
हे सॉरी, हनुमंतचा जो न्यूनगंड होता शाहू कॉलेजला तो हेमंत निघालेला. म्हणजे जब्याची परिस्थिती पण अशीच आहे की प्रचंड कशाचा न्यूनगंड, म्हणजे दिसण्याचा न्यूनगंड, तुमच्या बोलण्याचा न्यूनगंड, तुमच्या नावाचा न्यूनगंड, आपण सगळेच असे न्यूनगंडीत असतो. त्याच्यामुळे जब्याचं जे कनेक्शन आहे ना की सगळे असं पर्सनल आपली कनेक्शन्स आहेत. त्याच्यामुळे जब्याची स्वप्न हे आपली स्वप्न आहेत. जब्याचं लाजणं, जब्याचं काहीतरी लपवणं, म्हणजे जब्याची आई नानी जेव्हा शाळेत येते की ती जब्याला आवडत नाही की तिची आई बाहेर काहीतरी काट्या गोळा करते आणि मग शिक्षक त्याला सांगतायत बघ तुझी नानी आली. आणि ते जब्याला खूप अवघडल्यासारखं होतं की का आई, कारण ती अडाणी. ती परत त्या परिस्थितीतून आम्हीच गेलेलो. म्हणजे आम्ही पण जीवरला हायस्कूलला असताना आमचे आई वडील यायचे बाजारात, तिथे हायस्कूलच्या बाहेरच बाजार असायचा, आम्हाला ते लांबून दिसायचं. पण ते आमचा असा एक न्यूनगंड असायचं की अरे आपले आई वडील अशिक्षित आहेत, आपण नको आताच त्यांना ओळख दाखवायला, कारण आपलं इम्प्रेशन डाऊन होईल आपल्या क्लासमध्ये. आणि आमच्यातले काही असे म्हणजे 10% मुलं अशी होते की ते जरा सुशिक्षित, कोण पोस्टमास्टरचा मुलगा, कोण टीचरचा मुलगा, ते व्यवस्थित बोलायचे, त्यांचे कपडे व्यवस्थित असायचे, इस्त्री वगैरे केलेले असायचे. तर हा न्यूनगंड, जब्याचा जो न्यूनगंड आहे तो पण आमचाच न्यूनगंड होता. आणि आपण काय होतं की एक्सेप्शनलाच आपण कधी कधी त्याला जनरलाइज करतो. म्हणजे 4-5 लोक खूप शुद्ध बोलणारे असतात, आम्ही 90% लोक. आता जीवूर सारख्या खेड्यामध्ये सगळ्यांचे आता हे कळतं की सगळ्यांचेच आई वडील हे शेतकरी असतात, अडाणी असतात, अशिक्षित असतात. त्याचे न्यूनगंड बाळगायची गरज नसते. पण तो येतो कारण आपली सिस्टमच तशी. आपण एक्सेप्शनलाच आपण जर जनरलाइज करायला लागलो, म्हणजे जसं आता कुठल्या ब्रँडचं नाव न घेता काळे पण घालवण्यासाठी गोरे करणारे म्हणजे कॉस्मेटिक्सचे काय म्हणतात त्याला उत्पादनं भरपूर आहेत. आपण तसंच की काहीतरी न्यूनगंड घालवायचं म्हणून आपण काहीतरी त्याला पर्याय शोधत असतो. तर ते हे पुस्तक लिहिताना म्हणजे मला असं वाटायचं की आपण जब आहे. म्हणजे नागराजनी जो अनुभवलं होतं त्यांनी ते जब्याच्या पात्रात उतरवलं. जब्याला बघताना असं वाटायचं की हे माझंच कॅरेक्टर आहे, हे मी असं जगलोय. त्याच्यामुळे जब्याची जी स्वप्न आहेत, जब्याला वाटणारं एक कुणाविषयी तरी प्रेम, ते अव्यक्त असेल, ते एकतर्फे असेल, त्याच्यात हिंसा नसेल, फक्त लांबून बघणं, लांबून निहाळणं. आणि असं वाटतं आपल्याला की आपल्या आयुष्यात कुणीतरी आहे असं, ते व्यक्त करणं हा खूप पुढचा भाग, पण कोणतरी आहे, सोबतीला आहे. तर ही जी भावना आहे हे सगळं जब्याचं पात्र आहे. त्याच्यामुळे फॅन्ड्रीवर मला लिहावंसं वाटलं. आता हे पुस्तक मला माहित नाही, आता तुम्ही खरं तर हे वाचकांनी ठरवायला पाहिजे, पण मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला की फॅन्ड्री आणि इतर भारतीय चित्रपटांचा एक चिकित्सक आढावा घ्यायचा म्हणतो आपण, जो प्रयत्न म्हणतो तो मी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि फॅन्ड्रीवर का लिहायचं, तर फॅन्ड्रीच्या आधीचे फिल्म्स आणि फॅन्ड्री नंतरचे फिल्म्स, म्हणजे जर भारतीय चित्रपट सृष्टीचा विचार करायचा असेल तर फॅन्ड्री आधी आलेले 2014 साली आधी आलेले पिक्चर जातीवरचे, आणि त्याच्यानंतर फॅन्ड्रीनी जो काही बदल केला की ते मी ह्याच्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. फॅन्ड्रीच्या आधी आपल्याकडे भरपूर सिनेमा आले. म्हणजे पहिलाच सिनेमा जो होता तो अच्युत कन्या हा 1936 ला आला होता. व्ही शांताराम यांचा माणूस हा 1938 आला होता. हे जातीवर भाष्य करणारे चित्रपट आहेत. असे अनेक आले. सुजाता असेल, जा गोटा इन्सान असेल, आपल्या मराठीतला मुक्ता असेल, असे बरेचसे सिनेमे आलेले. आणि त्या चित्रपटात आलेलं जातीचं चित्रण आणि फॅन्ड्री हा कसा आपण तिथं श्रेष्ठ कनिष्ठ असा हा ठरवायचा प्रयत्न नाही, तर तो वेगळा कसा आहे, तो अधिक टोकदारपणे जातीवर कसं भाष्य करतो. मग तिथं प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या ज्या काही प्रतिमा असतील तर त्या नागराजने ह्या सिनेमामध्ये कशा वापरल्या, तर त्याचा मी उहापोह करायचा प्रयत्न केलेला आहे. तो आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कसं वाटते ते. आता आभाराची लिस्ट खरं तर खूप मोठी आहे, मी आभार सगळ्यांचे मांडत नाही, ऋणनिर्देशमध्ये ते आलेले आहेत. पण नागराज हा सतत सोबतीला आहेच. खरं तर त्याचं आभार मानणं म्हणजे परत ते थोडंसं फॉर्मॅलिटीज होईल. पण नागराजचा जो प्रवास आहे तो, म्हणजे माझा घाडगे वस्ती ते लंडन हा जो आमचा कॅनव्हास आहे, खूप मोठा कॅनव्हास. म्हणजे माझी घाडगे वस्ती अशी की आता माझे काही त्याचे वस्तीवरचे मित्र आलेत, खूप आमची अभावग्रस्त परिस्थिती आहे. अजूनही तिथे एसटी जात नाही. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आली 2004-05 ला आली. आमची लोक खूप अडाणी. म्हणजे आम्हाला जेव्हा सांगावं लागायचं की तू काय करतो, फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स ह्या 3च स्ट्रीम्स माहीत असायच्या, तर आम्ही सांगायचो मी 14वीला आहे, मी 15वीला आहे, मी 17वीला आहे. मग मी नंतर PhD करायला लागल्यावर मी 18वीला आहे, मी 19वीला आहे वगैरे, 20वीला, असं ते वर्ष सांगावं लागायचं.
आणि माझी जेव्हा PhD झाली तेव्हा वडिलांनी विचारले की आता PhD म्हणजे काय, मग मी त्यांना सांगितलं आणि मी आता डॉक्टर झालो. तर ते वडिलांनी डॉक्टर झालो म्हणून आमच्या वस्तीवरती पेढे वाटले आणि मग मी नंतर गेलो आणि आमच्यातले एक अशी जरा एक वृद्ध म्हातारे आले, रामभाऊ त्यांचं नाव, ते नाहीत आता. तर ते आले म्हणले की अरे हनू माझं पोट दुखतंय. म्हणलं हो का, म्हणलं मग डॉक्टरना दाखवते. त्यांचा इतका असा तो चेहरा होता आणि तू कोण आहे म्हटले. आता म्हटलं मी तसा डॉक्टर नाही, पण आता त्यांना सांग, म्हणजे आता त्यांना अशी भावना होती की अरे ह्याच्या वडिलांनी काहीतरी, अजय मामा म्हणतात माझ्या वडिलांना, की मामाने पेढा वाटून उगीच फसवलं आम्हाला सगळ्यांना की माझा मुलगा डॉक्टर झालाय. मग मी गेलो, ते त्यांना ऍसिडिटीची गोळी दिली, ते बरं वाटलं त्यांना. ही अशी परिस्थिती आमची वस्तीची. म्हणजे सांगायचं काय की वस्ती ते लंडन जो प्रवास आहे माझा, ह्याच्यात आमचे खूप खाचखळगे होते, खूप आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, पण नागराजसोबत ते खूप असं सुसह्य होत गेलं. थँक्यू नागराज. आणि हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे नागराजच खरं तर खूप मोठा वाटा आहे. आणि पुस्तक डिले होण्याचं कारण पण नागराजच आहे. म्हणजे मैत्रीचा म्हणजे फायदा पण असतोय, तोटा पण असतोय. कारण तो त्याचा असं नागराजचे एक असं की किती जवळचे असते ना, की जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत त्याला तो चांगलं म्हणत नाही. आणि तो जवळच्या माणसांना अजून तो जसं असं जितकं ग्रील करता येईल तितका तो ग्रील करायचा प्रयत्न करतो. तो आम्हाला कधीच म्हणत नाही की तू चांगलं लिहिलंय किंवा फक्त लिहित राहा. त्याला वाटलं त्याला जेव्हा जेन्युइन वाटेल की हे चांगलं लिहिलंय तेव्हाच मग तो ठीक आहे चांगलं झालंय म्हणतो. तर थँक्यू नागराज, ह्या सगळ्या प्रवासात तू माझा सोबती आहेस, त्याचा मला आनंद आहे. मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण माझे सगळे मित्र परिवार इथे आहेत. नागेश आहे, संदीप आहे, महेश आहे, राजू आहे, गार्गी आहे, माझी बायको मोक्षदा, निर्मिक, रावी. खरं तर ह्यांचा त्याग खूप मोठा आहे. जेव्हा मी काहीतरी लिहित बसतो त्यांना जो म्हणजे मला वेळ देतात नाही, कदाचित तो वेळ मी त्यांच्याकडनं घेतलेला असतो. तो खूप मोठा त्यांचा त्याग आहे. तर माझा भाऊ असेल, भाऊजय असेल, बहीण असेल, बहीण आहे, बंडू, मामा, खूप आहेत नाव अशी. सगळे नातेवाईक आहेत, मेवनाई, मिवनी. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचेच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यू इयराने पुस्तक पब्लिश केलं. शरदराव तुमचं खूप खूप आभार. अमृताताई खूप धन्यवाद. न्यू इयरचे सगळेच कर्मचारी वृंदांचं खूप मी आभार मानतो. आज माझ्या कॉलेजचे प्राचार्य आलेत, माझे सगळे सहकारी आलेत, त्यांचं पण मी खूप आभार मानतो. कॉलेजचा मला खूप सपोर्ट असतो. थँक्यू. पुस्तक तुम्हाला आवडेल. मला सर्वांना भेट द्यायची इच्छा आहे पुस्तक, पण काही कन्स्टेंट्स असतात ते भेट देता येत नाही. तर प्रकाशकाचा किमान खर्च तरी निघावा म्हणून विकत घ्यावं. थँक्यू सो मच. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनीनो, जेणे न जाणे होय काशी त्याने यावे बारशी असं म्हटलं. त्यामुळे आज आमच्या सोलापूर जिल्ह्यातले सगळे लोक इथे एकत्र आले याचा मला अतिशय आनंद होतो. सध्या पुस्तकं विकली जात नाहीत असं रडगाणं मराठी साहित्य विश्वात गायलं जात असताना या पुस्तक प्रकाशन समारंभाची सुरुवात एका गाण्याने होतीये, ही मला फार महत्वाची गोष्ट आहे. आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसनी एक नवं पर्व, नवं चैतन्य हे मराठी प्रकाशन विश्वामध्ये निर्माण केलेलं आहे. त्यामुळे शरद आणि अमृता तांदळे यांना खरं मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. नाहीतर पूर्वी पुण्यामध्ये असं होतं, दुपारी 1 वाजता तुम्ही पुस्तकाच्या दुकानात पुस्तक मागायला गेलात तर ते सांगायचे आता जेवणाची वेळ झालेली आहे किंवा पुस्तक वर ठेवलेलं आहे त्यामुळे खाली आणायला वेळ लागणार आहे. त्यांच्याबरोबर जी सगळी तरुणाई आहे ती एकूण मराठी साहित्य विश्वाचं बळ वाढवणारी आहे. शरददादा म्हणाले की कार्यक्रमाला एवढी गर्दी जमेल की नाही मला भीती वाटत होती. ज्यांच्या नावात शरद असतं त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमतेच असा महाराष्ट्र. असा एक छान योग या निमित्ताने आलेला आहे. ज्यावेळेला मी फॅन्ड्री हा चित्रपट पाहिला
मी अतिशय अस्वस्थ आणि अंतर्मुख झालो. मी कितीतरी दिवस झोपू शकलो नाही आणि ही अस्वस्थता एका कलाकृतीने दिलेली होती. दलित आत्मकथनांनी मला तोच अनुभव दिलेला होता. मला नागराज मंजुळे यांचं खरोखरीच कौतुक असं वाटतं की सर्वसाधारणपणे आज लेखक कलावंतांची मानसिकता अशी आहे की व्यवस्थेशी मैत्री करायची, म्हणजे आपल्या समोरचे सगळे प्रश्न सुटून जातात, पण व्यवस्थेला प्रश्न विचारणारे जे फार मोजके कलावंत आहेत ते सगळे आज व्यासपीठावरती आहेत, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि दरवेळेला तुम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे, आंदोलनच केली पाहिजेत, हातामध्ये झेंडेच घेतले पाहिजेत याची आवश्यकता नसते. जे माध्यम तुम्हाला मिळालेलं आहे त्या माध्यमाचा तुम्ही किती प्रभावीपणे वापर करता आणि त्यातून आपली भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवता यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आजकाल कुठलीही भूमिका न घेणं एवढीच एक भूमिका सर्व क्षेत्रात घेतली जाते. त्या पार्श्वभूमीवरती या व्यासपीठावरचे नागराज मंजुळे असतील, सौमित्र असतील, गिरीश कुलकर्णी असतील, या कलावंतांचं मला खरोखरीच कौतुक वाटतं. फॅन्ड्री या चित्रपटाने म्हणजे उदात्त आणि उन्नत संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या भारत देशातलं जात वास्तव काय आहे याच्याकडे लक्ष वेधलं आणि इतकी अमानवी, माणुसकीची अप्रतिष्ठा करणारी आणि प्रगत समाजाला ज्याचं काही वाटत नाही अशा जात वास्तवावरती त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून बोट ठेवलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता जवळजवळ 80 वर्ष पूर्ण होतील, 78 तर पूर्ण झालेलीच आहेत आणि इतक्या वर्षामध्ये देखील आपली मानसिकता बदलू शकली नाही. आपण अस्पृश्यता निवारणाचे कायदे केले पण कायद्याने मानसिकता बदलत नाही. वेदिक ज्युरिस्प्रुडन्स नावाचा भास्कर आव्हाडांचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, व्हेन विजडम एंड्स लॉ बिगिन्स. जिथं समाजाचं शहाणपण संपतं तिथं कायद्याचं राज्य सुरू होतं. आम्हाला शहाणपणही आलं नाही, कायद्याचं राज्यही बदल करू शकत नाही. इतकं समाजमानस का खालावलेलं आहे याचं चिंतन करायला भाग पाडणारा हा चित्रपट म्हणून आपल्याला याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि फार कलात्मक रीतीने सगळे सामाजिक, राजकीय, धार्मिक असे सगळे वेगवेगळे धागे एकत्र गुंफत त्यांनी ही सगळी कलाकृती उभी केली आहे. आपण ज्यावेळेला मागे वळून पाहतो म्हणजे 1890 साली महात्मा फुले कालवश झाले, एक क्रांतीसूर्य मावळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य जन्माला आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवल्याला जी अस्पृश्य परिषद झाली त्याच्या अध्यक्षपदावरून जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणालेले होते की हिंदू समाज ही एक मजलेदार इमारत आहे. या इमारतीमध्ये जो वरच्या मजल्यावरती तो श्रेष्ठ समजला जातो, जो खालच्या मजल्यावरती आहे तो कनिष्ठ समजला जातो, जो वरच्या मजल्यावरती आहे तो कितीही भ्रष्ट असला तरी श्रेष्ठ समजला जातो, जो खालच्या मजल्यावरती आहे तो किती श्रेष्ठ असला तरी कनिष्ठ समजला जातो. या इमारतीला कसलाही जिना नाही. माणसांनी निर्माण केलेल्या माणसांसाठीच्या या तुरुंगात मी माझ्या दलित बांधवांना राहू देणार नाही. नव्या विचारांचा सुरुंग लावून हा तुरुंग मी करून टाकणार. आणि मग बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आपल्याला दिला. साहित्यिक पातळीवरती ज्यावेळेला आपण विचार करतो तर बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा जो एक भाग आला तो दलित साहित्याच्या निर्मितीतून आला. म्हणजे या सर्व लेखकांनी पिढ्यानपिढ्या भोगलेल्या यातनांची आणि दुःखांची विदारकता एवढी प्रचंड होती की ते व्यक्त करण्यासाठी त्यांना कुठलंही प्रतिभा साधन करावं लागलं नाही. त्यांच्या अनुभवांना शब्दरूप मिळालं आणि त्यातून मराठी साहित्यालाच नव्हे तर भारतीय साहित्याला समृद्ध करणारा एक प्रवाह निर्माण झाला. आपण असं म्हणतो की वेदना, विद्रोह आणि नकार ही 3 मूल्य दलित साहित्याच्या केंद्रस्थानी आहेत. मला असं वाटतं की ही 3 मूल्य दलित साहित्याच्या केंद्रस्थानी होती. फॅन्ड्रीचं वेगळेपण काय आहे तर वेदना, विद्रोह आणि नकार याच्याबरोबर प्रतिकार नावाचं एक नवं मूल्य फॅन्ड्री या चित्रपटाने प्रस्थापित केलं. आणि ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. म्हणजे जब्यानी चित्रपटाच्या शेवटी भिरकावलेला दगड तो आता आम्ही केवळ वेदना सहन करणार नाही, आम्ही केवळ विद्रोह सहन करणार नाही,
केवळ नकार देणार नाही, आता आम्ही याचा प्रतिकार देखील करणार आहोत. तर या टप्प्यावरती हे जे काही क्रांतिकारी परिवर्तन झालं त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मला हनुमंत अजिनाथ लोखंडे या आमच्या भागातल्या लेखकाचं मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं. नव्या पिढीचा लेखक अभ्यासक कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून आपल्याला हनुमंतरावांच्याकडे पाहावं लागेल. आणि हे सगळे वेगवेगळे 150 पानाचे हे पुस्तक लिहित असताना या प्राध्यापकांनी, म्हणजे मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की जे टोल पडल्यानंतर वर्गामध्ये येतात आणि टोल पडल्यानंतर वर्गाबाहेर जातात आणि 2 टोलांच्या मध्ये जे टोलवा टोलवी करतात ते प्राध्यापक. अर्थात त्यामध्ये मिलिंद जोशी आणि लोखंडे येत नाहीत, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. पण त्यांनी ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली आहे आणि फॅन्ड्री येण्यापूर्वीचे चित्रपट, नंतर आलेले चित्रपट, फॅन्ड्रीचं वेगळेपण, फुले शाहू आंबेडकर ही जी परंपरा आपण परिवर्तनाची मानतो त्या परंपरेने दिलेलं वेगळेपण आणि फॅन्ड्री या चित्रपटामध्ये म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आल्या, जात वास्तव आलंय, उच्चवर्णीयांची मानसिकता त्याच्यामध्ये आली आहे. पण तो चित्रपट पाहत असताना प्रेक्षकांच्या मधून ज्या प्रकारचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया आल्या त्या देखील कुठल्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतात याकडे त्यांनी निर्देश केलेला आहे. आणि यासाठी जे संदर्भ त्यांनी दिले आहेत, जे पुस्तकांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे ते पाहिल्यानंतर मला शरदराव जे सुरुवातीला म्हणाले ते फार महत्त्वाचं वाटलं की पुस्तकांवर चित्रपट येतात पण चित्रपटांवर आलेलं माझ्या वाचनातलं गेल्या काही वर्षातलं सर्वोत्तम पुस्तक म्हणून या पुस्तकाचा उल्लेख केला पाहिजे. आणि भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड असं या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. तर मराठी साहित्यातील चित्रपट विषयक पुस्तकांच्या वाटचालीतील मैलाचा दगड म्हणून या पुस्तकाचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने मी आज या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार आमच्या हनुमंतरावांनी केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे धर्म ही संकल्पना अगदी पूर्वीपासून आहे आणि खरं तर देव आणि धर्म या गोष्टी माणसानेच निर्माण केलेल्या आहेत, त्यामुळे त्या माणसापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत. पण शेवटी या सर्व धर्मसत्तेच्या आडून ही सगळी ज्याची विद्वेषाची अशा प्रकारचे भेद निर्माण करणारी व्यवस्था आपल्या ताब्यामध्ये राहावी या दृष्टीनं जे काही प्रयत्न केले गेले त्याचा सुद्धा खूप सुंदर मागोवा लोखंडे यांनी अभ्यासपूर्ण असा या सगळ्यामध्ये घेतलेला आहे. प्रतिमा आणि प्रतीक, धर्माचं खरं काम काय आहे? विवेकानंदांनी सांगितलं होतं की ट्रू एम ऑफ रिलिजन इज टू ड्रॉ अटेन्शन टू द डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. माणसामध्ये असलेल्या दिव्यत्वाचा त्याला परिचय करून देणं हे खरं धर्माचं काम आहे. पण त्या धर्माचा शोषणासाठी वापर केला गेला आणि त्यामुळं त्या धर्माच्या आडून रूढी, परंपरा, कर्मकांड यातून जी प्रतीकं समोर आणली गेली, ज्या प्रतिमा समोर आणण्यात आल्या त्यातून भेदाच्या नवे कळप ज्याला आपण म्हणू ते सगळे निर्माण केले गेले. म्हणजे विशेषतः हंस असेल, गरुड असेल, हत्ती असतील, ही वाहनं एका विशिष्ट देवांची आणि मग गाढव असेल, कावळा असेल, ही वाहनं, डुक्कर असेल, ही एका विशिष्ट समुदायाची, अशा प्रकारचा भेद निर्माण केला गेला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला आजवर नेहमी सांगण्यात आले की सर्व धर्म ब्रह्मास्त्रच मिळती जशा सागराला सरिता, की सगळे धर्म त्या एका परमतत्वापाशी एकरूप होतात. पण जिथे एकरूप होतात तिथे तरी समानता आहे का? आज आपण कुठल्याही देवस्थानामध्ये जा तिथे VIP, VVIP, सामान्य माणूस असे सगळे भेद आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सगळं कशामुळे घडत आहे? आज आपल्या एकूण भारतीय समाजामध्ये जे काही परिवर्तनाची पावलं पडली त्या पावलामध्ये धर्म सुधारणा हा सामाजिक सुधारणाचा एक भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. तर ती प्रतिमा आणि त्या प्रतिमा आणि प्रतीक याविषयी सुद्धा लोखंडे यांनी फार मार्मिकपणाने लिहिलंय आणि त्यांचा तो सगळा अभ्यास आपल्या लोककथा, लोकसंस्कृती याचा सुद्धा आपल्याला तो त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि म्हणून विशिष्ट लोकांनीच पालखीचे भोई व्हायचं, त्याला
पालखी खांद्यावरती घ्यायची आणि विशिष्ट लोकांनीच बत्त्या उचलायच्या आणि त्या पालखीला प्रकाश दाखवायचा, ही मानसिकता येते कुठून? तर याचा देखील विचार आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि हे पुस्तक आपल्याला आजच्या काळामध्ये देखील खूप चिंतन करायला भाग पाडणार आहे. आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निधर्मी लोकशाही स्वीकारली. आपल्या घरामध्ये धर्म असेल पण सार्वजनिक जीवनामध्ये तो आणायचा नाही, ही विचारधारा घेऊन आपण पुढे जातोय. सार्वजनिक जीवनामध्ये आपली एकच एक ओळख नसते, आपली अनेक ओळखी असतात. ज्यावेळेला आपण जगभरातली सगळी माणसं एकत्र येतात त्यावेळेला आपण खूप अभिमानाने सांगतो की मी आशिया खंडातून आलोय. आशिया खंडातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो मी भारतातून आलोय. भारतातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो मी महाराष्ट्रातून आलोय. महाराष्ट्रातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो मी सोलापूर जिल्ह्यातून आलोय. सोलापूर जिल्ह्यातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो मी बार्शीतून आलोय. बार्शीतले लोक एकत्र आले की मग ब्राह्मण गल्ली, अमुक गल्ली, तमुक नगर, ही सगळी विद्वेषाची मुळं आपल्याला दिसायला लागतात. आणि आपली ही जी मुळाची ओळख आहे, मुळाकडे जाणारी, ती ओळख अधिक गडद करून सगळं राजकारण आज तापवलं जात आहे आणि मन कलुषित केली जातात. तर या पार्श्वभूमीवरती आज आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, प्रत्येक माणसाच्या रक्ताचा रंग लाल आहे, त्याच्या अश्रूची चव खारटच आहे, त्याच्या घामाचा वास तोच आहे. असं असताना देखील हे सगळं आपल्याला का घडताना दिसत आहे याचा विचार करायला भाग पाडणारं हे पुस्तक आहे. आणि त्यामुळे एकीकडे आपण भौतिकदृष्ट्या खूप समृद्ध होतो, पण दुसरीकडे जे किळसवाणं वैचारिक दारिद्र्य आपल्या समाजामध्ये आहे आणि माणूस म्हणून इतरांना देखील जगण्याचा अधिकार आहे, त्याचा विचार देखील आम्ही करायला तयार नाही. त्यामुळं आपल्याला कुठल्या अर्थाने प्रगत म्हणायचं अशी विचारांची अनेक कंपनं आपल्या मनामध्ये निर्माण करणारं, आपल्या मनामध्ये अपराधी भाव निर्माण करणारं, त्यातला जब्या हा न्यूनगंड, भयगंड आणि अपराधगंड तिन्ही गोष्टींनी ग्रासलेलं आहे. म्हणजे प्रेम ही किती उदात्त आणि उन्नत भावना आहे. भीतीने मरतील मानव फुले, प्रीती निमाली तर असं म्हटलंय. पण आज भयशून्य चित्त आपल्याला कुठेही आढळत नाही. इतकं सगळीकडं भीतीचं सावट आहे. समाज म्हणजे माणसांची साखळी असं चित्र अपेक्षित आहे. तसं न होता माणसांची गर्दी आणि त्या गर्दीची आपल्याला भीती वाटावी अशा प्रकारचं वातावरण का निर्माण होत आहे? असे असंख्य विचार आपल्या मनामध्ये निर्माण करून आपल्याला विचार प्रवण करणारं हे पुस्तक म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मी न्यू इरा पब्लिकेशन हाऊसला मनपूर्वक धन्यवाद देतो की एक अतिशय महत्त्वाचं, या पुस्तकाला केवळ चित्रपटावरून आलेलं पुस्तक असं मी म्हणणार नाही, मराठी साहित्यातील वैचारिक साहित्याचं दालन समृद्ध करणारं पुस्तक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि तर या पुस्तकाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी मला खात्री आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला इतके लोक जमतात, ही दंतकथा वाटावी अशी गोष्ट सध्या वाटते. म्हणजे तुम्ही याच्यानंतर जे व्हिडिओ व्हायरल कराल त्यामध्ये मी स्टेज आणि गर्दी असं संयुक्तपणे दाखवा, नाही तर लोकांना वाटायचं की ही कुठल्या तरी सभेची आहे आणि व्यासपीठ वेगळं आहे. तर मी हनुमंत अजिनाथ लोखंडे या मराठीतल्या अतिशय कसदार लेखकाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आमचे मित्र नागराजजी आमच्याच परिसरातले ते आहेत. आम्ही सगळे म्हणजे आम्ही बार्शीहून आलो तर पुणेकर आम्हाला अजून आपलं मानत नाही ही आमची देखील खंत आहे, कारण बाहेरून आलेलो. तर त्यामुळे न्यूनगंड, भयगंड, अपराधगंड त्या जगामध्ये आम्ही देखील आम्हाला पाहतो आहोत. पण त्यातून तो बाहेर त्याला काढणं हे समाज म्हणून आपली जबाबदारी असं मला वाटतं. त्यामुळं समाजाची मानसिकता बदलण्याचं सामर्थ्य हे अशा पुस्तकांमध्ये निश्चितच आहे. मी लोखंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि नागराज यांच्या हातून देखील अशाच उत्तम कलाकृती निर्माण व्हाव्यात. त्यामध्ये सौमित्र यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळावा. गिरीश कुलकर्णी तर साथीला असतातच आणि अशीच उत्तम पुस्तकं येत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी द्राक्षाची गोडी ही केवळ पाहण्यामध्ये नसते तर ती खाण्यात असते. हे पुस्तक आपण विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले रजा. नागराज बार्शीचा आहे आणि मिलिंद सर सोलापूर जिल्ह्यातले आहेत सगळे. तो पण
म्हणजे मीच एक इकडे परका आहे असं मला वाटत होतं. पण योगायोगाची बाब म्हणजे माझं सासर सोलापूर आहे. सहसा मी तिकडे फिरकत नाही, पण सोलापूर जिल्ह्यातल्या प्रज्ञावंत लोकांमध्ये उठबस असते. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आज मी स्वतःला सुद्धा त्यांचाच मानतो. मिलिंद सरांनी पुस्तकाबद्दल आणि हनुमंत लोखंडे यांनी पुस्तकाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. मी पण जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही सगळे कव्हर केलेले आहेत आणि या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे हा माझा हक्क आहे. कारण या फॅन्ड्री नावाच्या चित्रपटामध्ये मी जब्याच्या वडिलांची जी भूमिका केली ती माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक ज्या भूमिका आहेत, ज्या चांगल्या चांगल्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत, त्याच्यापैकी एक मानदंड असलेली अशी भूमिका आहे. मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती घडत असताना ती पुढे जाऊन ग्रेट होईल याची कल्पना कुठल्याही कलावंताला कधीच नसते. मला अजून आठवतंय की 25-27 वर्षापूर्वी गारवा जेव्हा लिहिलं होतं, ऊन जरा जास्त आहे, तेव्हा कुठे वाटलं होतं की गारवाच्या कॅसेट्स एकमेकांना देऊन लोकांची दुर्दैवानं लग्न होतील, मुली पटवल्या जातील. आणि ते 25 वर्ष तो पावसाळा बरसत राहील याची कल्पना तेव्हा नव्हती. फॅन्ड्री सुद्धा आम्ही जेव्हा धुळीत पळत माखत सगळं शूट करत होतो, उन्हामध्ये शूट करत होतो, तेव्हा ही कलाकृती काही वर्षांनंतर इतिहासामध्ये अजरामर होईल याची कल्पना खरोखरच आम्हाला नव्हती. फॅन्ड्रीचा रोल जेव्हा पहिल्यांदा ऐकवण्यासाठी नागराज गोरेगावच्या एका ठिकाणी मी राहत होतो तिथे आला होता तुम्ही सगळेजण, तेव्हा माझ्या मनामध्ये एक असं वाटलं होतं की या रोल मध्ये काय आहे, फक्त पळायचं आहे, डुकराच्या मागे पळायचं आहे, पकडायचं आहे त्याला. पण मला एक गोष्ट तुम्हाला आज सांगितली पाहिजे. त्या काळामध्ये बरेच महिने माझ्याकडे काम नव्हतं. हे सुद्धा एक कारण होतं फॅन्ड्रीचा रोल ऍक्सेप्ट करण्यासाठी. पण फॅन्ड्रीची जेव्हा गोष्ट सांगितली गेली, त्याच्यातली कॅरेक्टर सांगितली गेली आणि प्रामुख्याने जेव्हा त्याच्यातला जनगण मन सुरू होतो आणि ते सगळे उभे राहतात, हा प्रसंग सांगितला गेला, तेव्हा मी मनातल्या मनात ठरवलं की हा रोल आपण करायचा. मी ध्यासपर्व नावाचा चित्रपट जेव्हा अमोल पालेकर बरोबर केला, तेव्हा त्यांनी कर्वेंच्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग मला आधी सांगितला की मालतीबाई दिवाळीच्या पहाटे गेलेल्या आहेत आणि रधो कर्वे एकटे जाऊन ती हर्ष घेऊन आलेले आहेत आणि मालतीबाईंचं पार्थिव एकटे घेऊन ते स्मशानात गेलेले आहेत आणि नंतर आलेले आहेत. आणि तो सायंटिस्ट माणूस आहे, गणितज्ञ माणूस आहे, आयुष्यभर त्याने लॉजिकल विचार केलेला आहे. असा माणूस घरी येतो, पहिल्यांदा अग्रलेख लिहितो आणि नंतर अचानक त्याच्या लक्षात येतं की घर रिकाम आहे, मालतीबाई नाही आहे, त्यांचं अस्तित्व नाही आहे याची जाणीव त्यांना होते. आणि पहिल्यांदा तो गणितज्ञ माणूस ढसाढसा रडतो. तर नागराजने जेव्हा हा प्रसंग मला जेव्हा सांगितला जनगणमनाचा, त्या एका प्रसंगासाठी मी हा रोल आपण करायलाच पाहिजे असं वाटलं. हे तर होतच, पण त्या चित्रपटामध्ये आणि त्या गोष्टींमध्ये, त्या कथेमध्ये, त्या सांगण्यामध्ये जे पॅशन होतं, जो अनुभव होता, जी
आसोशी होती सांगण्याची, ती खूप महत्वाची मला वाटली. आणि अशा प्रकारचा चित्रपट आज कुठलं तरी कोणीतरी प्रोड्युसर त्याच्या मागे उभा राहिला याचा मला आनंद झाला होता आणि म्हणून तो चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतलेला होता. मला म्हणजे नटरंग असेल, जोगवा असेल, ध्यासपर्व असेल, गोदाकाठ अवांछित असेल, पारितोषिक अनेक रोलसाठी मिळाली, परंतु फॅन्ड्रीसाठी मिळालेलं पारितोषिक हे माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. कारण मला अजून आठवत आहे की त्याच्यातला छायाचा जो रोल होता, त्या छायाच्या रोलसाठी मी माझ्या एका मैत्रिणीचं नाव तुला सुचवलं होतं. तिला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. तर तिला जेव्हा रोल ऐकवला गेला तेव्हा तिने मला म्हटलं, अरे किशोर काय आहे त्या रोलमध्ये, फक्त पळायचंच आहे आपल्याला दोघांना. म्हणून तिने तो रोल नाकारला. दाने दाने पे नाम लिखा होता है खाने वाले का, तसं छायाच्या नशिबामध्ये मग तो रोल होता. छायाच्या आणि माझ्या नशिबामध्ये तो रोल होता आणि म्हणूनच आम्ही दोघं तिकडे प्रामाणिकपणे उतरू शकलो. तर मी सांगत होतो की फॅन्ड्रीसाठी मला अनेक पारितोषिकं मिळाले, पण आज इथे महेश नाही आहे. मला मुद्दाम सांगायचं होतं की महाराष्ट्र टाइम्स जे कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये महेश मित्र आहे खूप वर्षापासून माझा, रेगे चित्रपटासाठी त्याला नॉमिनेशन होतं प्रमुख अभिनेता म्हणून. आणि मला परीक्षकांनी प्रमुख अभिनेता म्हणून फॅन्ड्रीसाठी नॉमिनेशन दिलेलं होतं. माझा 2 नंबरचा रोल होता, हिरो ऍक्च्युली छब्या होता, परंतु त्यांनी प्रमुख दिलं होतं. मला असं वाटलं यांना महेशला द्यायचं आहे पारितोषिक म्हणून एक पॉलिटिक्स करतात ना आपल्याकडे पारितोषिक देण्यासाठी. तर आधी याला एवढा मान देऊ, नंतर मग आपले पॉप्युलर लोक आहेत त्यांनाच देऊ, जसं फिल्मफेअर मध्ये होतं. तर मला वाटलं तर आपल्याला काही पारितोषिक मिळणार नाही. त्या काळामध्ये मग तो बक्षीस समारंभाचा दिवस उजाडला. महेश मांजरेकर संपूर्ण गँग घेऊन समोर बसले आणि मी आपल्या कोपऱ्यात गर्दीच्या मागे उभा होतो की मला काय. आणि एक 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 नाव घेतल्यानंतर शेवटी सर्वोत्कृष्ट अभिनेता किशोर कदम फॅन्ड्री असं म्हटलं. मला कळलं नाही की मी तर प्रमुख अभिनेता नाही, मग मला कसं काय दिलं पारितोषिक. पण तेव्हाचे ते परीक्षा खूप समंजस होते असं मला म्हणजे रेगे मधला महेशचा रोल आणि माझा रोल याच्यामध्ये माणुसकीचा कुठे प्रादुर्भाव जास्त होतो आणि कुणी माणुसकी उतरवली आहे रोल मध्ये याचा त्यांनी विचार केला असावा. आणि म्हणून मग मी मान खाली घालून येऊन मलाच गिल्टी वाटलं. मी घेतलं ते पारितोषिक आणि काहीतरी बोलायला उभं राहिलं. तो एक नेते होते, ते समोर बसले होते, ते माझ्याकडे बघेना. महेश माझं नाव पुकारलं गेलं, त्याच्यानंतर आम्ही जुने मित्र आहोत. पण कार्यक्रम संपला आणि सगळे लोक महेश बरोबर निघून गेले. माझं कुणीही अभिनंदन केलं नाही. परंतु मला दुसरा एक प्रसंग आठवतो. जोगवा या 2 चित्रपटासाठी मिळून मला पिफ मध्ये बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळालं होतं. जोगवाच्या त्या याच्यासाठी तो याचा तृतीय पंथाचा रोल केला यमण्यासाठी मिळालं होतं. कारण पठारे सरांच्या याच्यामध्ये मी प्रोफेसरचं काम केलं होतं आणि साडी नेसून जोगवामध्ये काम केलं होतं. आणि परदेशी परीक्षक असतात, त्यांनी म्हटलं की हा एकच ऍक्टर दिसतोय, पण ते कन्फ्युज होते म्हणून त्यांनी जब्बारांना बोलवलं आणि त्यांनी विचारलं, जब्बारांनी मला सांगितलं की हा ऍक्टर एकच आहे का. तर ते म्हणाले हो हा एकच ऍक्टर आहे. मग ते म्हणाले बेस्ट ऍक्टर तर यालाच द्यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी मला दिलं. तो प्रसंग सुद्धा मला आठवतो की उपेंद्र पण आपला दोस्त आहे, उपेंद्रलाच बेस्ट ऍक्टर मिळणार याने मग सगळी कास्ट क्रू सगळे ढोल ताशे घेऊन तिकडे आले होते आणि मी बसलो होतो. कारण एक दिवस त्यांना सकाळी कळवावं लागतं, कारण तो ऍक्टर कुठे असेल तर यायला पाहिजे ना. तर मला कळवलं होतं
आणि माझा मेकअप तसंच, मी कोल्हापूर नटरंगचं शूटिंग करत होतो तसाच मी आलो धावत पळत आणि जस्ट माझं नाव पुकारायच्या आधी मी पोहोचलो होतो आणि सोनाली, सिनियर सोनाली स्टेजवर होती आणि ती म्हणाली अरे काय हे मेकअप, मी म्हटलं असंच आलोय मी, काय करू कोल्हापूरहून, बक्षीस मिळालं, खाली आलो, कार्यक्रम संपला, जोगवातल्या कुठल्याही कास्टने माझं अभिनंदन केलं नाही. तर वंचित नावाची गोष्ट आहे, बहिष्कृत नावाची जी गोष्ट आहे ती आपल्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सहजपणे आपोआप आलेली आहे. आता जब्याच्या कॉम्प्लेक्सचा जो आणि तुझ्या हेमंतच्या कॉम्प्लेक्सचा जो आपण इकडे उल्लेख केला, त्या कॉम्प्लेक्सची मी सुद्धा खूप भोगलेला आहे तो कॉम्प्लेक्स. मी आता जरी पुस्तकं वाचून काही चित्रपटांमधल्या मोठ्या लोकांबरोबर काम करून इतका आत्मविश्वासाने बोलत जरी असलो तरी मी अतिशय गरीब घराण्यातून, म्हणजे माझी आई सुद्धा खूप शिकलेली नाही आहे, शेवटच्या बेंचवर बसायचो मी, कसा बसा पास व्हायचो मी आणि बारीक असा लुकडासारखा कसा तसे दिसायचो मी. आणि तू जसं हेमंत नाव घेतलं तसं आपण कुणी कविता, हा कविता लिहितो असं कुणी बोलू नये म्हणून मी सौमित्र नाव घेतलं. मी कॉलेजमध्ये कविता लिहायचो शाळेमध्ये, तेव्हा मी हा कविता लिहितो असं बोलतील याची जाम भीती वाटायची मला. आणि मला माझं नाव सुद्धा आवडायचं नाही. काय नाव? किशोर. कुठल्याही वयात किशोर. किशोर, अरे काय नावं असतात तशी नावं ठेवायला पाहिजे असं म्हणजे मला बंगाली चित्रपट जाम आवडायचे म्हणून सौमित्र मी माझंच नाव ठेवून. तर अशा कॉम्प्लेक्स मधनं मी सुद्धा गेलेलो आहे. मला अजून आठवतं मी 7वी पास झालो आणि वडिलांनी मला सांगितलं की शिक्षण बस झालं आणि माझे मामा तेव्हा आकडा लिहायचे, बेटिंग चालायचे, ते डुवेसे ते या तिचे मटका एक्झॅक्ट शब्द मटका. मी टाळत होतो पण फोडला शेवटी. तर मामा घेऊन गेले आणि म्हटलं इथे बसायचं आणि काम करायचं. ते गोनपाटाचं बांधलेलं चारी बाजूला लोक गर्दी केलेली, एका टेबलवर मामा आणि मी आणि एक माणूस ते लिहितो. तर जब्याने जेव्हा तो दिवावर घेतला आणि त्याच्या डोळ्यातून जेव्हा ते पाणी आलं त्याच्याशी मी खूप रिलेट झालो होतो. मला अजून आठवतंय शूटिंगच्या वेळेला तो सीन चालला होता, जब्या घेऊन मी जब्याला बोलवतोय नाचतो काय वर, तू माझा शॉट घेतलास. आणि मला म्हटला की खूप गर्दी होती, ती मिरवणुकीचा सीन तुम्हाला आठवत असेल, ती शालूवर आहे आणि जब्या आहे खाली, तो बघतोय तिच्याकडे आणि बाप येतो म्हणतो इकडे आणि हा देवा पकडून मी चाललो आणि तो पकडतोय आणि ती हसते आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येतंय. नागराजने तो अप्रतिम आउटस्टँडिंग शूट केलेला आहे. ते इतकी प्रचंड गर्दी होती, सगळा गाव होता आणि रात्री 9:30-10च्या आसपासच मला नागराजने सांगितलं सर तुमचं पॅकअप. आणि अशा गडबडीमध्ये आपलं लवकर पॅकअप झालं. या आनंदामध्ये मी येऊन हॉटेलमध्ये आलो आणि काहीतरी केलं आणि झोपलो. नगरला शूटिंग होतं आमचं. झोपलो आणि सकाळी गडबड, काही शूटिंग आहे नाही कधी काहीच उठल्यानंतर कळेना. आणि नंतर मी आंघोळ वगैरे करून शूटिंगला जायचं आपल्याला, आता दुपारचा कॉल टाइम असेल काहीतरी असेल म्हणून मी तयार होतो. तर नंतर लक्षात आलं की रात्री तिकडे काहीतरी गडबड झाली आहे आणि शूटिंग बंद पाडलंय गाववाल्यांनी. मग मी जाऊन चौकशी केली तेव्हा मला कळलं की हा जो वरातीचा जो देवाचा मिरवणुकीचा सीन होता तो ती वाजत एका मैदानात जेव्हा पोहोचली ती सगळी प्रोसेशन, तेव्हा एक दारू पिलेल्या माणसाने एक जीप आतमध्ये डायरेक्ट घुसवली. काही लोकांच्या मोटर बाईक तुटल्या, काही लोकांचे पाय तुटले आणि लोकांनी शूटिंग बंद पाडलं. हे कळल्यानंतर माझ्या सुद्धा पायाखालची जमीन हादरली. मी म्हटलं ना, मी वेगळ्या हॉटेलमध्ये राहत होतो, नागराज वेगळ्या ठिकाणी होता.
मी जाऊन पोहोचलो तर नागराज झोपलेला होता. सकाळी 11-11:30ची वेळ असेल. मी त्याच्या उशाची जाऊन बसलो आणि त्या झोपेतला नागराजचा चेहरा पाहून मला खरोखरच रडू आल्यासारखं वाटलं. कारण ज्या कलाकृतीसाठी आपण आयुष्यभर आपलं काहीतरी घाम आटवून लिहून काढतो, कसा बसा प्रोड्युसर मिळवतो, अशा काळामध्ये एक प्रोड्युसर मिळतो, अर्धाधिक सिनेमा शूट होतो आणि काहीतरी दुर्दैवानं काहीतरी होतं आणि सिनेमा आता परत सुरू होईल की नाही अशी परिस्थिती. आणि आता काय होईल हे सगळं नागराजच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहून मला कळत होतं. मला खूप वाटत होतं की त्याच्या उशाशी बसून त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवावा, त्याच्या कपाळावर हात फिरवावा. पण मी तिथेच बसून राहिलो. मी काहीतरी हल्लो आणि नागराज उठला आणि म्हणाला की अरे सर तुम्ही. मी म्हटलं हो, काल रात्री काय झालं ते मला कळलं. काही घाबरू नको, आपलं सगळं नीट होईल, मी आहे तुझ्या बरोबर. आणि नंतर मग आम्ही 1-2 दिवस तिकडे थांबलो पण शूटिंग काही सुरू झालं नाही. गावकऱ्यांनी ते आमचं शूटिंग बंद पाडलं आणि आम्ही सगळं युनिट घेऊन परत आलो. आणि आता इतक्या चांगल्या विषयाचा, इतक्या चांगल्या रोलचा, इतक्या चांगल्या याचं काय होणार याचा प्रश्न पडत असताना आमच्या प्रोड्युसरने, नागराजने, या सगळ्यांनी मिळून तो प्रश्न कसा बसा सॉल्व्ह केला आणि 2-2.5-3 महिन्यानंतर आम्ही पुन्हा तो सीन शूट केला. अशा अनेक आठवणी फॅन्ड्रीच्या वेळच्या माझ्या आहेत. या सगळ्या आठवणी हे पुस्तक वाचत असताना माझ्या लक्षात आलं. मी लहानाचा मोठा म्हणजे फॅन्ड्रीतलं काम बघून किंवा नटरंग मधलं काम बघून किंवा जोगवा मधलं काम बघून काही असे रसिक प्रेक्षक येतात. सर म्हणतात सर तुम्ही ऍक्टिंगच केली नाही हो, इतकं साधं इतकं खरं केलं तुम्ही ऍक्टिंगच ऍक्टिंग कुठे केली. कालच मी पंकज कपूरचा इंटरव्ह्यू पाहत होतो. त्याला कोणीतरी विचारलं की आपकी नजर में अच्छी एक्टिंग क्या होती है, तो म्हणाला जिसमें एक्टिंग नहीं दिखे वो अच्छी एक्टिंग होती है. तर सर तुम्ही कामच केलेलं नाही. साले हे प्रत्येक रोल मध्ये असल्यामुळे पैसे पण दिले नाही, कमी पैसे दिले सगळीकडे, कारण आपण कामच केलं नाही. ऍक्टिंग दिसली की पैसा मिळतो. मराठीमध्ये खूप ऍक्टर्स आहेत असे कमावणारे. तर म्हणजे खूप ऍक्टिंगचे पैसे मिळतात त्यांना. आम्ही ऍक्टिंग नाही करत त्यामुळे आम्हाला नाही मिळत. तर एनिवे, तर अशा सगळ्या आठवणी आहेत पुस्तकाबद्दल. हणमंत शेवटी म्हणेल की साला माझ्या पुस्तकाबद्दल बोल की. माझा शेवटचा शॉट संपला. फॅन्ड्रीचं शूटिंग सकाळी 9-9:30ला संपला. सर म्हणाले सर तुमचा पॅकअप, असं त्यांनी सांगितलं. म्हटलं चला जाऊया. नंतर म्हणाल सर जरा एक मिनिट बोलायचं तुमच्याशी. म्हणून नागराजने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी बाजूला गेलो आणि नागराज म्हणाला सर तुम्हाला आठवतंय, आठवणार नाही कदाचित, पण 3-4 वर्षापूर्वी पुण्याहून एका मुलाने तुम्हाला फोन केला होता की सर सौमित्र सर मी तुमचं आणि तरीही मी आप्पा बळवंत चौकामध्ये पैसे नसल्यामुळे पायरीवर बसून वाचून पूर्ण केलंय. मी तुमचा खूप फॅन आहे. माझ्या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं असं मला वाटतं. तर माझं काहीतरी काम होतं आणि मी त्याला नाही जाऊ शकलो. तर मी म्हटलं हो आठवतंय असं कोणीतरी बोललो होतं. तो म्हणाला सर मीच होतो. योगायोग नावाची गोष्ट जी असते ती अशी असते. तर असे अनेक योगायोग फॅन्ड्रीने माझ्या आयुष्यात घडवून आणलेत आणि त्या फॅन्ड्रीचा मला भाग होता आलं. मी लहानाचा मोठा शहरात झालेलो आहे. म्युन्सिपाल्टी शाळेत 7वी पर्यंत शिकलेलो आहे. मी 7वी-8वी पर्यंत ख्रिश्चन वस्तीमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. तिथे चिखलामध्ये अनेक डुकरं पळताना मी पाहिलेली आहेत. तिकडच्या मटणाच्या दुकानामध्ये तो जो कापून ठेवलेला आणि उग्र वास मी सहन केलेला आहे. आणि 7वी, 8वी, 9वी नंतर जस्ट रस्ता क्रॉस केल्यानंतर कोळीवाडा सुरू होतो, तिथे मी राहायला गेलेलो आहे. तर ते सगळं वातावरण, ते डुगर, ते चिखल, ते सगळं मी लहानपणापासून पाहिलेलं होतं. पण सोलापूर जिल्ह्यातल्या किंवा कुठल्याही ग्रामीण भागातल्या माणसाला किंवा विद्यार्थ्याला जे जात वास्तव अंगाला येऊन टोचलं, त्याला तशी जाणीव तितकी तीव्र
मला नव्हती, परंतु दलित साहित्य असेल, काही लोक असतील, त्यांचे अनुभव असतील, हे सबकॉन्शियसली आजूबाजूला घडत होतं, पण त्याची जाणीव मला नव्हती. फॅन्ड्रीमध्ये काम केल्यानंतर आणि काही पुस्तकं वाचल्यानंतर, काही लेखकांची ओळख झाल्यानंतर त्याची जाणीव आणखी तीव्र झाली. आणि ती सगळी तीव्र झालेली जाणीव टप्प्याटप्प्याने कशी रिअलाइज होत गेली, ते हणमंत तुझं पुस्तक वाचत असताना पानापानावर मला जाणवत होतं. ते देव, त्यांची वाहनं, परत आधीच्या चित्रपटांमध्ये असलेली तोंडाला पानं पुसण्यापुरती वापरलेली जात, खरोखर जातीमध्ये उतरणं, फुले शाहू आंबेडकरांचा विचार नाही, कुठे आंबेडकरांचा फोटो नाही, असं काही नाही, फक्त लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी वापरली गेलेली जात. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तू इतक्या खोलवर जाऊन त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेस. त्याच्यामुळे हा ग्रंथ खूप अभ्यासपूर्ण झालेला आहे आणि याची प्रस्तावना मला लिहिण्याची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभारी आहे. न्यू इरा च मी खूप खूप अभिनंदन करतो की इतकं चांगलं पुस्तक त्यांनी इथे आणलं. मला अजून आठवतं, माझा पहिला कविता संग्रह माटुंग्याला जेव्हा प्रसिद्ध झाला, त्याचं विमोचन गुलजारांच्या हस्ते झालं होतं, तेव्हा सुद्धा अशीच प्रचंड गर्दी होती. आणि इतकी गर्दी पुस्तकाच्या प्रकाशनाला असणं म्हणजे प्रकाशकाचे चांगले दिवस आलेत याचं हे द्योतक आहे असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू. हल्ली नाहीतरी काळ असा आहे की वाचायला वाढलेली आहे, त्यामुळे सायलेन्सचं कोणाला महत्व नाही, त्यामुळे बोलायचं असो. तर व्यासपीठावरचे ज्येष्ठ सुहृद, प्रेक्षागृहातले ज्येष्ठ आणि सुहृद, फॅन्ड्री हा चित्रपटच मुळात मला फार काय म्हणूया जवळचा राहिलेला आहे. फॅन्ड्रीचं जे आता किशोर सरांनी जे सांगितलं किंवा त्याच्या निर्मितीमध्ये अडथळे आले आणि त्याचं कथन सुदैवानं त्याचे एक निर्माते विवेक वाघ मित्र असल्यामुळे ते कथन माझ्यापाशी, म्हणजे मला त्याची स्टोरी कळत होती की बाबा हे अडथळा आलाय, अशी गोष्ट आहे. पण नागराजशी आमची ओळख झाली होती, माझी नुमेशची, कारण पिस्तुल्यामधनं नागराज भेटला होता आणि हा भन्नाट माणूस आहे, हा आपलाच आहे, असा एक धागा जुळला होता तेव्हाच. आणि त्यामुळे त्याचं काहीतरी परत तोपर्यंतचा आमचा जो प्रवास होता तोही असंच रडत खडत संघर्ष करत, कोणी विचारत नाही वगैरे वगैरे असा होता चित्रपटाच्या क्षेत्रात. आणि नंतर माणूस म्हणून मी माझा वैयक्तिक प्रवास सुद्धा किशोर म्हणला तसंच, पण वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तसं वातावरण नव्हतं, चिखल बिखल नव्हता, पण बाकी सगळं तेच होतं. म्हणजे उदाहरणार्थ की एका आडबाजूच्या पुण्याचं उपनगर धनकवडी, तिथे डुकरं होती आणि डुकरांशी दोस्ती होती आपली. नंतर माझे जे मित्र होते ते सगळेच, म्हणजे कोणी वॉचमनचा मुलगा होता, कोणी दूधवाल्याचा मुलगा होता वगैरे वगैरे, असे सगळे होते. मी आश्रितासारखा राहत होतो, आईचा लहानपणीच निधन झाल्यामुळे आत्यानी सांभाळायला आणलं वगैरे वगैरे, गरिबी. आणि मग आमच्या नातेवाईकांनी, म्हणजे त्या आत्याचे जे नातेवाईक जे श्रेष्ठ होते, ज्येष्ठ होते, पैसेवाले होते, प्रस्थापित होते, सगळंच होतं, तर ते आम्हाला म्हणजे आम्ही जर चुकून मागून गेलो त्यांच्याकडे तर ते एका ठराविक लिमिटच्या पुढे येऊ देत नसत, तर तिथंच बसायचं. आणि मग ते घरातलं उरलेलं बुरशी आलेलं वगैरे असं काहीतरी पेढा बिडा द्यायची खायला, आणि लहान वयात. पण तो पेढा सुद्धा इतका भारी वाटायचा, ह्याला यांनी पेढा दिला राव आपल्याला, आणि मग तो खायचा. आणि त्याला बुरशी लागलेली असायची, घरी येऊन म्हणजे दंडाळी लागायची, वाटोळ व्हायचं असो. पण ह्या सगळ्या अनुभवात मी गेलो होतो आणि त्यामुळे ते जे आत्ता जे अपराध गंड, न्यूनगंड वगैरे वगैरे हे जे सगळे गंड, हे सगळे भोगले, उपभोगले. अजूनही माझ्यामध्ये आत्मविश्वास असा आलेलाच नाही आणि मला तो नकोसाही वाटतो. काय करायचं उगाच आत्मविश्वास, आपलेपणा तुटतो आत्मविश्वास, असं मला वाटतं. जो आपलेपणा आहे, आता किती लोभस हा समारंभ चालू आहे, अशी कुठली भूमिका घेऊन काही करायचं अशा अर्थानं काही करू जाता ते फार उपचारात्मक आणि त्याचा उगाचच बडीवार होतो. असं काही करायची गरज नसते, असं एक आपलं माझं मत. सहजपणाने, सहज आणि तुझा हला ज्ञानेश्वरांनी म्हटल्यासारखं
तर कारण ह्याला पण ज्ञानेश्वरांचं फार हे आहे आवड आणि वेळ, तर तसं ते आहे. तर सहज व्हावं तसं शरद भाऊंनी सहज केलं. माझ्या आजोळचे तुम्ही आहात, मी तुमच्याशी तो पण धागा जोडतो. जरी मी सोलापूरचा असलो तरी माझा आजोळ बीड आहे. बीड म्हणजे आंबेजोगाई. तर तिथे वेगळीच पुन्हा अजून मी अस्पृश्यता अनुभवली होती, कारण मला गाणं यायचं नाही. तिथे गल्ली बोळात गातात सगळे. तर म्हणजे आता किती वेगवेगळं आहे पहा माणसाचं. माणसाला एक तर माणूस असणं म्हणजे काय त्याची नीट अजून व्याख्या करता आली नाही. ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कळप करत राहतात. मग आमच्या कळपामध्ये गाणं येणाऱ्यांना माणूस म्हणूया असं म्हणून एक काही लोक चालतात. काही लोकांना मग ही गद्य आहेत त्यामुळे त्यांना दुय्यम वागणूक मिळते. अशा अर्थानं कुणी हुशार, कुणी कमस्सल, कुणी कमी IQचा, कुणी भाषेमध्ये जरा थोडंसं न चढणं करतो, न करतो, अशा अर्थाचे अनेक नाना भेद. आणि या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन माणूसपणाची व्याख्या करत राहणारी काही माणसं असतात. मला असं वाटतं ते जे अस्वस्थ आत्मे असतात त्यातला सगळ्यात एक माझा लाडका म्हणजे नागराज. आणि सोलापूरचा तो आहे का कुठला आहे ह्याचा कुठलाही काय मागमूस किंवा आदमास नसताना किंवा त्याचा मुलाहिजा न बाळगता माझं त्याचं मैत्र एक दूरस्थ खूप चांगल्या पद्धतीने झालं. मला त्यांनी कधी काम द्यावं म्हणजे द्यावं सारखंच द्यावं पण तरी सुद्धा समजा त्याने द्यावं न द्यावं तो भाग आलायदा. पण त्यानं सिनेमे करावे. सिनेमा करणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे असं म्हटलं जातं. आणि ते खरोखर जे लोक स्वतंत्र सिनेमा करू बघतात त्यांनी ते भोगलेलंच असतं. म्हणजे तुम्ही त्याला विचारा एकदा की काय पद्धतीने सैराटचं नंतर कौतुक होतं, पण सैराटची निर्मितीच्या वेळा ज्या आहेत त्या काय आहेत ते त्याला विचारावं लागेल की किती त्रास झाला, किती त्रास दिला गेला वगैरे वगैरे. आणि प्रत्येकाला दिला जातो का तर तुम्ही काहीतरी नवं बोलू पाहता, तुम्ही नवी वाट पाडू पाहता. नव्या वाटेनं जायचं म्हटलं की सगळेजण झुंड करून उभे राहतात आणि मार्ग अडवतात. आता असा फॅन्ट्रीच्या वेळेस मार्ग अडवला गेलाच होता. मला आठवतं की मी निखिल साने आमचे म्हणजे त्यांचे मित्र, जास्त माझे मित्र ते म्हणवतात पण ते काय म्हणजे आमचे चित्रपट काय घेत नाहीत त्यामुळे तसं काही काय रिफ्लेक्ट झालेलं नाही. असं ते म्हणत राहतात की हो अरे तुम्ही पण मित्र आहात वगैरे. तर आता तिथे पण खूप असा व्यवहार आहे वर्चस्ववादी की ठराविक यांनाच मग ते स्टुडिओचे पैसे मिळतात मग त्यांनाच हे. तर तिथे जाऊन आपला गडी गेलाय त्यामुळे तर मी त्याला तेच म्हणलो होतो की तू बाबा प्रस्थापित होऊ नको, बाकी तू काही हो प्रस्थापित होऊ नको. आणि प्रस्थापित जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये ती अस्वस्थता राहते आणि ती शोधण्याची काहीतरी उर्मी परत येत राहते. आणि ती उर्मी कशी घडली आहे तर ते किशोर सरांनी त्या जोशी सरांनी पण फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुमच्या उर्मीवरच संस्कार व्हावा लागतो आणि तो संस्कार जगण्याचा असतो. मग जगताना तुम्ही काय पाहिलं किती सजगपणाने आजूबाजूच्या माणसाशी रस झाला. म्हणजे बाजूला पण जीवन चालू आहे ना, तुमच्या एकट्याच तुम्ही जगत नाही आहात. तुम्ही ॲट ए टाइम म्हणजे सायमल्टेनियसली एकाच वेळी एक समयावच्छेदे करून घडणारी प्रक्रिया आहे की तुमचंही जगणं चालू आहे, माझंही जगणं चालू आहे आणि माझ्या जगण्याला तुमच्या जगण्याचा आधार आहे. कारण मी शिकतोय तुमच्याकडे पाहत. आता ह्या पद्धतीचा जो व्यवहार सगळ्या जगण्याचा व्हायला हवा तो व्यवहार बरेच जण करतच नाहीत आणि मग एक उपरेपणाची, बाजूला पडण्याची अशी वेगवेगळी भावना येत राहते. मग पुन्हा लोक पुढे जाऊन माझ्या जगण्याशी साधर्म्य कोणाचं आहे, मग सोलापूर असा गट होतो, पुणे असा गट होतो, देशस्थ असा गट होतो वगैरे वगैरे. आणि आम्ही भिंती बांधत राहतो. या सगळ्याला उत्तर देणारा हा चित्रपट फॅन्ट्री असा एक वाटला मला. मी त्यापूर्वीचे फार काही जातीविषयक बोलणारे चित्रपट पाहिले नव्हते. म्हणजे मला असं वाटायचं की काय तेच बोलायचं, म्हणजे जरा वेगळं काहीतरी बोललं पाहिजे. आणि हा काही फक्त जाती व्यवस्थेबद्दल बोलणारा चित्रपट आहे असं म्हणून त्याला उणे पण मी देऊ इच्छित नाही. तो सिनेमा म्हणजे मी त्या एक माझ्याकडनंही त्यांनी लिहून घेतलं तर त्याच्यात मी ते शोधायचा प्रयत्न केला की नक्की काय आहे फॅन्ट्री. तर प्रत्येक माणसातल्या छुप्या पशुत्वावरती तो मारलेला दगड आहे, त्याची करून दिलेली जाणीव आहे, त्याच्याबद्दलचा अपराधी पण तुमच्यात रुजवायचा तो प्रयत्न की गड्या हो तुम्ही माणूस व्हायचा प्रयत्न तरी करा. चला आपण म्हणजे मला एक कविता आहे अशी एका
पंजाबी बहुधा याची की तुम्हाला जर काय म्हणावं की माणसाच्या जगण्यातले खूप ताणतणाव आणि अडचणी कंटाळून गेला असेल तुम्ही, तर तुम्हाला कधी चिमणी व्हावंसं वाटतं का? म्हणजे आता ह्याच्यात पण आपली काळी चिमणी आहे, तर चिमणीचं जगणं वाटायला आलं तर किती भार ना, म्हणजे उडता येईल अमुक ठमुक, किती स्वातंत्र्य, सासू नाही, नणंद नाही, किंवा काय बुवा नाही, बाबा नाही, गंडे नाही, दोरे नाही, काहीच नाही, कर्मकांड नाही, किती मुक्त असं वाटेल. पण तुम्ही जगून नाही पाहिलं तर चिमणीचं जगणं. अहो थंडी, वारा, पाऊस, वादळी वारे, घरट्याची चिंता वगैरे, मांजर, बोका, साप सगळेच, या सगळ्यांमधनं मग जर तुमच्या वाट्याला आलंच जर चिमणीचं जगणं, तर तुम्हाला वाटेल की माणूस व्हावं. आणि मग तर त्यामुळे तुम्ही कुणी व्हायची कल्पना जरूर करा, पण सगळे मिळून आपण माणूस व्हायचा प्रयत्न तरी करू. आता हे आजच्या काळात असं वाटणं हेच तुम्हाला बाजूला टाकेल. कारण आताचा जो विचारव्यूह आहे, जो डिस्कोर्स आहे, तो मुळी तुम्ही स्वतंत्र विचार करूच नका असं सांगणार. म्हणजे पहिल्यांदा अगोदर बराच काळ आम्ही काय वहिवाट वापरली की बाबा आम्ही सांगू तसा विचार करा. आता ती वहिवाट तंत्रज्ञानाकडे गेलेली आहे आणि वेगळी वर्चस्ववादी व्यवस्था तयार होते, ज्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी सजग होऊन वेगळं काहीतरी म्हटलं पाहिजे. आणि त्याचं स्फुल्लिंग देणारं, त्याचा विचार तुमच्या मनामध्ये रुजवणारं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. की म्हणजे पु ल देशपांड्यांनी जेव्हा बलुतची प्रस्तावना लिहिली तेव्हा त्यात त्यांनी असं म्हणलंय की जन्मताच जो एक स्पृश्य अस्पृश्य नावाचा शिक्का आमची संस्कृती मारते त्या बालकावरती, तेव्हा त्याच्या आयुष्यभरामध्ये त्याच्या जन्मात म्हणजे चुकून जर नशिबाने अस्पृश्य नावाचा शिक्का पडला तर जी विघ्न येतात त्याची ती कहाणी आहे बलुत अशी. तर या गुणग्राहकतेनं, या सजगतेनं माणसानं चांगलं समाजातलं जे जे काही घडतंय, रुजतंय, उगवून येते ते अप्रिशिएट करायला पाहिजे. आणि तशा अर्थानं हनुमंतराव लोखंड्यांचं खूप अभिनंदन. की आपलाच मित्र आहे, मग काय घरची मुलगी दाल बराबर असं नाहीये. ते आपल्याच मित्रानं 5वीतच होता आणि मग सारखं म्हणजे तोही आपल्याला म्हणतो की चांगलं लिही, आपण म्हणा चांगलं पिक्चर कर, नाही त्यांनीच केलाय काय असं न करता अतिशय सजगतेने काहीतरी नवं घडतंय आणि त्याच्याबद्दल खोलात जाऊन अभ्यासपूर्वक चिंतन करून एक मांडणी केलेली आहे. आणि हे फार महत्वाचं काम आहे. हे अर्थातच माझ्या पूर्वसुरींनी ते बोलणं केलंच, त्यामुळे मी काय फार वेगळं त्यात सांगायचं काम नाही, पण खरोखर महत्वाचं पुस्तक आहे, अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. आणि आमच्याकडे चित्रपट या माध्यमाला तसंही फार महत्व समाजामध्ये नाही. ती काय आमची सांस्कृतिक गरज कधी नव्हतीच. सुदैवानं दुर्दैवानं थोडी सांस्कृतिक गरज उरली आहे अजून पुस्तक वाचून, थोड्या लोकांची, खरं तर ती उरलेली नाही. आता आमची सांस्कृतिक गरज फक्त एवढीच आहे. तर तेच की मग असं वर्क करत नाही, हे रीलच खून आहे, मला तर दुसरा अनुभव नाही. आणि असं असताना मुळातच इतका विसंवाद समाजामध्ये असताना, जसं म्हणजे मिलिंद सर म्हणाले की वैचारिक दारिद्र्य, पंगुत्व, मांद्य आलेलं आहे. ते का आलेलं आहे तर तेच की माणूस इतका आत्मरथ झालेला आहे. मी माझ्यापाशीच बघतो, आता मला माझ्या बाजूच्याचं जगणं तर जाऊच द्या, माझंही जगणं नीट धडपणानं कळेन असं झालेलं आहे. आणि मी दुसऱ्याचं कुठलं तरी ज्याला व्हॉयरिझम म्हणतात तसं खिडकीतनं डोकावून एका डोळ्यांनी असं मुखातून बघतोय हे. आणि ह्याच्यात आम्ही रमून गेलेलो आहोत. त्याद्वारे कुठल्या तरी वेगळ्याच प्रॉडक्ट्सची जाहिरात होते आहे, कुठल्या तरी वस्तू तुम्हाला खरेदी करायला मिळत आहेत, कुठल्या तरी वेगळ्याच विचारव्यूहाचे तुम्ही एक पाईक होता आहात. म्हणजे तुम्हाला कळत नकळत उजवे, डावे, मधले, तिरपे अशी विभागणी तुमची केली जाते. कारण क्लासिफिकेशन इज नीडेड, तरच टेक्नॉलॉजी पुढे जाईल, अल्गोरिदमला तरच कळेल. आणि इव्हेंच्युअली आम्हाला इतकं मान्यत्व आलंय की आता सगळ्यांनी ठरवलं की जाऊ द्या, म्हणजे कष्ट आमचे कमी करायला यंत्रांची बांधणी झाली होती, बरोबर. आणि आता इव्हेंच्युअली अशी वेळ आलेली आहे की शारीरिक कष्ट तर आम्ही सोडूनच दिले, सगळीकडे यंत्र आणली, आता वैचारिक कष्ट सुद्धा आम्हाला सोसले नाही. विचार करणंही आम्ही सोडून दिलो, तेही यंत्रांकडे आम्ही देतो आहोत. आणि म्हणून आता AIच्या टप्प्यावर आम्ही आहोत. तंत्रज्ञान नवी वर्चस्ववादी अथवा जाती व्यवस्था तयार करत आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी सजग राहायला पाहिजे. म्हणजे एक चित्रपट वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला भेटत असतो, वेगवेगळं काहीतरी कथानक सांगत असतो, त्याच्यात वेगवेगळे आयाम असतात. आणि
त्या त्या काळामध्ये काय मांडलं पाहिजे याच्याबद्दल चित्रपट करता जर करुणेनी काही मांडेल तर त्याचं रूपांतर फॅन्ड्री सारख्या स्मरणीय चित्रपटात होतं. म्हणजे मला सगळ्यात जास्ती देखणी नागराजची करुणा वाटते. म्हणजे नागराजपाशीची करुणा आहे जी मला वाटली होती आणि मी काही त्याचा पडताळा घ्यायला जात नाही की खरंच तुला वाटलं का रे असं नसतं करायचं. मला त्यातनं जे तो बोलला झालं, त्यांनी चित्रपट दाखवला तो बोलला. आता ते मला माझ्यावर आहे ना की मी ते ऐकलं का नाही, मी ते पाहिलं का नाही. आता मी जे पाहिलं त्यातनं मला असं जाणवलं की अरे हा जब्या म्हणजे मीच आहे. म्हणजे मी इतका तद्रूप झालो त्या कॅरेक्टरशी की काय लिहिलंय यार, काय प्रसंग रचलेले आहेत आणि इतका विरोधाभास सुंदर. त्या शाळेचे काही प्रसंग आहेत, ते दिवा घेण्याचा उल्लेख झाला, ते म्हणजे एक एक प्रसंग असा अंगावर काटा आणणारा आहे आणि मी पूर्ण वेळ जब्या होऊन तो चित्रपट पाहू शकलो कारण मी ते माझ्या जीवनाशी खूप चांगल्या पद्धतीने रिलेट केलं. आता इतका समर्थ अनुभव देणारा जो चित्रपट असतो तो काही आमचा समाज पाहत नाही किंवा त्याला गर्दी करत नाही, त्याचे पैसे होत नाही. मग त्याचं धुळीत कुठेतरी अतिशय कमी पैशात चित्रीकरण करावं लागतं. तर त्याच्याबद्दल सांगायचं कारण म्हणजे मी सानेंशी वाद घेतला होता की तुम्ही जर एका स्टुडिओचे सर्वाधिकारी असाल किंवा तुम्ही एक अधिकार पदावर आहात की जिथे तुम्ही एक समाजातलं प्रस्थापन बदलू शकता, कोणाचं प्रस्थापन करायचं हे तुम्ही ठरवणाऱ्या पदावर जर असाल तर कृपा करून हा चित्रपट प्रस्थापित करा, हा तुम्ही घ्या, असं मी त्यांच्याशी वाद घेतला होता. तेव्हा मला म्हणजे आमची घसट नव्हती, अजूनही नाही घसट, कारण 2च भूमिका दिले पण देतो म्हणला. म्हणून मी आलो पुस्तकाला, म्हणलं चल बा पुस्तक सगळ्याला येतो. असं होतं आणि त्याच्यानंतरचा जो सैराट, तर हा जो संवाद करायचा आहे तो माझ्याशी, मी तुमच्याशी बोलण्याच्या मिशानं मी माझ्याशी बोलतो आहे. हा जो चित्रपटकर्त्याचा कवीचा जो भाव आहे तो मला फार लुब्ध करतो, तो फार मला महत्वाचा वाटतो आणि हा भाव टिपणारा एक अत्यंत विचक्षण असा मित्र आपल्याला लाभणं अजून काय आहे. तर त्यामुळे हनुमंतनी जे काम केलेलं आहे, म्हणजे मी त्याला अरे तुरी आत्ता म्हणतोय अशासाठी की तो इतका लोभस आणि म्हणजे जास्त चांगला मित्र झालेला आहे अगदीच थोड्या काळामध्ये. तर त्यामुळे मी म्हणतोय, अन्यथा डॉक्टर हे प्राध्यापक आहेत आणि त्यामुळे त्या अधिकारांनी ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा, पण त्यांनी फार चांगल्या पद्धतीने आणि तटस्थ वृत्तीने याचं अवलोकन केलेलं आहे. म्हणजे असं कुठं वाहवत जाऊन काहीतरी आपलं उगा आपल्या मित्राचंच आहे म्हणून काहीतरी कौतुक करावं असं केलेलं नाही. तर त्यांनी वेध घेतलेला आहे, आमच्या परंपरेचा वेध घेतला आहे, आमच्या सगळ्या अभ्यासाचा वेध घेतला आहे, आमच्या साहित्याचा वेध घेतला आहे, आम्ही कुठून आलो तिथपासूनचा, त्याच्यामध्ये कोणी बोवा खुण्याचे दगड टाकले, त्या सगळ्या गोष्टीचा एक अत्यंत चांगला सांगोपांग असा अभ्यास करून त्यानं काही मतं मांडलेली आहेत, त्यानं काहीतरी आमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. जसं की ते प्राण्यांची प्रतिका किंवा इतर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये होतं की जे आम्हाला कधी जाणवलंच नव्हतं. आम्ही म्हणलं की हो का, हे का बघते का, ते तर ते, पण त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतो. त्यासाठी इथे शिक्षकाची भूमिका आवश्यक आहे. म्हणजे अदरवाईज तर काय आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान तुम्हाला पाहिजे ते शिकवेल. तो आपला साहिल लिहून गाऊन गेला, तुम्ही तसे थोड्या दिवसात गाऊ लागाल, त्याचे हे आहेतच आणि पुन्हा तंत्रज्ञान तुमचा सूर पण पक्का करून देईल. त्यामुळे तसलं ढोंग करताच येईल. पण गुरु का लागतो, तर हेच की आपलं ढोंग ओळखता यावं यासाठी तो शिक्षक लागतो. जसं ते किशोर सरांनी आता म्हणलं की अभिनय न करणं म्हणजे अभिनय, तर ढोंग नाहीच आहे करायचं, म्हणजे समरस व्हायचंय. आणि ऑन रेकॉर्ड मला आज सांगावं लागेल की मी इतका जळलो होतो किशोरवर की ही भूमिका का नाही मला मिळाली, मला डुकरं पकडता आली असती कारण आम्ही ते खेळ खेळायचो. ते यायचे ते काय ती एक विशिष्ट हे असतात ना, शिकल काहीतरी म्हणतात ते लोक, तर ते पाळायचे ना डुकरं, त्यांच्याशी आपली दोस्ती त्यांच्यातल्या बारक्या पोरांची. मग ते कधीतरी मला नाही की जरा फासा पकडायला असं म्हणून त्याच्याकडनं घेतलेला फासा, आणि ते साहजिकच नाही पकडता आलं वगैरे, पण गुडघे फोडून घेतले होते. तर अशा काही आठवणी माझ्या स्वतःच्या जाती जिंदगीच्या आठवणी आणि हे होत्या. आणि त्यामुळे त्यांनी सुंदर काम केलं. किशोरने अनेक भूमिका इतक्या सुंदर केलेल्या आहेत, त्यांनी इतके वेळा म्हणजे त्यांनी ते कमवलंय. माझ्यापाशी तेवढं सत्व तयार नव्हतं कदाचित झालं, त्यामुळे मला ती भूमिका नाही मिळाली. आणि अशा त्याच्या कित्येक भूमिका आहेत. तर असो, बहराल तुमचा प्रवास चालू राहतो. आणि त्यामुळे फॅन्ड्री जेव्हा आयुष्यात आला
तेव्हा तोपर्यंत माझं जे काय आकलन होतं ते बऱ्यापैकी स्वतःकडे एक काय म्हणूया विक्टिम असल्याचं, एक मी काय शोषित आहे आणि मग त्यामुळे खूपच स्वतःला दया सहानुभूती सीख मागणारं याचकाच्या एका वृत्तीचं असं एक आकलन होतं सगळं. पण फॅन्ड्रीनी तो जो प्रतिकार हा शब्द वापरला तो जरा मला अवघड वाटतोय. तो काही प्रतिकार अशा अर्थाचा नाही. तो खऱ्या अर्थानं वास्तवाशी नीटपणानं आपली ओळख करून घेणं आणि स्वतःशी नीटपणानं ओळख करून घेणं याकडे निर्देश करणारा तो आहे असं मला वाटतं. कारण इथे भांडण कोणाशीच नाही माझं तर. म्हणजे मला नेहमीच असं वाटत आलं की ज्यांनी मला बुरशीचा पेढा दिला त्यांच्याशी माझं भांडण नाही आणि ज्यांनी मला अगदी फार मित्र म्हणवलं त्यांच्याशी तर असायचं कारणच नाही. पण सध्याच्या काळामध्ये विशेषतः तुमच्या माझ्यामध्ये संवाद न होता आम्ही एकटे पडत चाललो आहोत आणि एकट्या अशा पडलेल्या माणसांचे काही कळप बांधले जात आहेत आणि हे सगळं करून त्यांचा विचारव्यूह हे यंत्र सेट करणार आहे. तर हे तुम्ही सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे आपण की अशा वेळी पुस्तकाचं वाचन करणं, अशा वेळी मित्राला भेटणं, अशा वेळी चित्रपट तयार करणं. कारण चित्रपट तयार करणं हा प्रत्यक्ष मानवी देहानं केलेला अजून तरी व्यवहार आहे. आता तो AI कडे जेव्हा जाईल तेव्हा काय होईल माहित नाही, पण अजून तरी तो व्यवहार तसा आहे. माणसं एकत्र येतात आणि मग ती काहीतरी एक चिंतन करतात. एखादी कोणाची लेखकाची कल्पना ते मूर्तिमंत साकार करतात. हा जो इंद्रियानुभव घडतो तो इंद्रियानुभव महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे मला एक फक्त शेवटचं असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या सिस्टीममध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आता ते संकल्पना वापरतात की देअर शुड बी अ ह्युमन इन द लूप. आता हा ह्युमन कुठे आहे? उरलाच नाहीये. तर ह्युमन इन द लूप म्हणजे तुम्ही यंत्रांवरती नियंत्रण आणण्यासाठी त्या यंत्राला एका टप्प्याच्या पुढे अडाणी पण द्यायचं आणि त्यांनी माणसाला विचारलं पाहिजे की आता काय करू. अशी व्यवस्था ते करू पाहतायत सगळे. कारण खूप काय एथिक्सचे प्रश्न तयार झालेले, नीतिमत्तेचे प्रश्न तयार झालेले आणि हे असे सगळे प्रश्न चित्रपट करणारी लोक मांडत असतात आपल्या पद्धतीनं, कवी लोक मांडत असतात आणि तुमच्यासारखे सजग वाचक त्यातनं काहीतरी घेऊन आपापल्या ठिकाणी जिथे कुठे शक्य आहे तिथे एक छोटासा तरंग तयार करत असतात. आणि म्हणून हा प्रसंग, हे पुस्तक, हे निमित्त, हा देखणा लेखक हे सगळंच महत्त्वाचं वाटतं मला. आणि म्हणून मी इथे आज आलो. मिलिंद सरांचं भाषण आपल्याला नेहमी म्हणजे मला तरी खूपच मज्जा येते ऐकायला. त्यामुळे अजूनही काही खरोखर किशोर म्हणला तसं अजूनही काही मुद्दे बोलायचे होते पण पुस्तक जास्त वाचलेलं बरं. जितकं कमी बोलू तेवढं चांगलं आहे. पुस्तकाच्या दोन ओळींच्या मध्ये भावार्थ खूप दडलेला असतो. तो हनुमंतानं अत्यंत सोपेपणानं सुबकपणानं गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याची शिक्षकपणाची पणाबदली हातोटी असावी आणि पाश्चात्य तत्वज्ञ ज्या पद्धतीने एक काय म्हणूया निर्लस निरपेक्ष पण साधतात त्यांचा अभ्यास मांडताना, तशा पद्धतीचा आविर्भाव त्याचा पण आहे. त्याला ते साध्य झालेलं आहे. त्यामुळे ते खूप कौतुक. इतकं देखणं सुंदर पुस्तक खरोखर. त्यामुळे हे बीडच्या माणसांनी केलं असं वाटत नाही. म्हणजे वस्तुतः मराठवाड्यानं महाराष्ट्राला संस्कृती दिली म्हणजे असा आपली इतिहास परंपरा तशी आहे. पण आता जी काही संस्कृती आमच्या आजोळी आहे तर ती डेंजर आहे. त्यामुळे त्याचं भय वाटतं आणि मी आजोळी आजकाल जात नाही त्यामुळे. पण मला माझ्या नुकतंच एका जाता ह्याचा संदर्भ म्हणून माझ्या एका भावाच्या मुलाची केजला बदली झाली आणि तो चांगला शिकलेला वगैरे पण त्यांनी SBIची कुठून त्याला जो परीक्षा दिली आणि त्याला केजला पाठवलं. तर नाही म्हणला तो केजला मी जात नाही म्हणला अजिबात. मी म्हणलं अरे का? नाही म्हणलं केजला कुठं जातात का म्हणलं ते बीड वगैरे म्हणलं अरे जा. प्रत्येक शहरामध्ये चांगली माणसं आहेत सगळीकडे आणि त्यामुळे आता पुण्यामध्ये कोणीही जर त्या मुंबईकडनं येईल तर भीती वाटावी अशीच परिस्थिती असते होय की नाही. पण इथेच नागराज राहतो. इथेच किशोर कदम घेऊन थोडा वेळ का होईना एखाद्या हॉटेलमध्ये 2 लोकांना कवी लोकांना घेऊन बसतो, काहीतरी झोपण्यापूर्वीचा कार्यक्रम करतो. म्हणजे मला त्याची संधी मिळालेली आहे त्या आणि तो फार देखणं असतं. तो अनुभव फार हे असतो आणि तो अतिशय हे म्हणला की तुम्ही सजगतेनं निर्मिती करत नाही. कलेचं भान हे थोड्याशा बेहोशीतच येतं. चांगल्या अर्थानं म्हणतोय याचं कारण हे मी केलं
असं नंतर आठवू नये. मी काय केलं ते घडलं. आणि जी चांगली खरीच माणसं असतात, जी काहीतरी करू शकतात, घडवू शकतात, त्यांच्याकडूनच ते घडतं. याचं कारण त्या बेहोशीत राहू इच्छितात, त्या प्रश्नांच्या बेहोशीत राहू इच्छितात. त्यांना सतत नवी वाट कुठून पडेल याचं चिंतन त्यांचं चालू असतं. तशी माणसं आज व्यासपीठावर आहेत, तशी माणसं या प्रेक्षागृहात आहेत. त्यामुळे आजचा दिवस गोड आहे. धन्यवाद. सगळ्यांनी मोबाईलच्या लाईट चांदी कोपऱ्यात उभा ऐकला कधीचा, लाजना कशाची तक्रार नाही. चांदी कोपऱ्यात उभा ऐकला कधीचा, लाजना कशाची तक्रार नाही. असं वाटतोय आहे खरं का सपान, सुखाच्या या स्वप्नाला दार नाही. झाली जगण्याची हायतरी चिता, थोड प्रेम माझं भाबडी कथा. बघ जग तू कसा सारा जन्माचं हस, जीव चिमटीत असा गावला. तुझ्या फिरतीचा हरी सुमना चावला, तुझ्या फिरतीचा हरी सुमना चावला. माग पळून पळून वाट माझी लागली, अन तू वळून बी माझ्याकडं पाहिला. Thank you.